दिवस प्रज्ञा अनाउन्स करते. रजनीताईंनी 13 ऑगस्टला आपला वाढदिवस साजरा केला. त्याबद्दल जी हाँ 13 ऑगस्ट माईक चालू आहे ना. त्यानंतर वीरमतीताईंनी 15 ऑगस्टला आपला वाढदिवस साजरा केला. त्यांना शुभेच्छा आणि छोटीशी सप्रेम भेट. त्यांचा वाढदिवस पूर्ण देशामध्ये साजरा केला जातो. रंजनाताईंना विनंती करते त्यांनी सुरू. धन्यवाद. अध्यक्षा कल्पना महाजन, हंगामी सेक्रेटरी प्रज्ञा आणि आजचे आपले वक्ते श्री मिलिंद साठी. आपण आजपर्यंत ऐकतो पुराणातल्या कथांमध्ये किंवा साध्या गोष्टींमध्ये की बालहट्ट, स्त्री हट्ट आणि राजहट्ट हे पुरवलेच जातात आणि कारण की त्याला काही लॉजिक नसतं. बालहट्ट म्हणजे रामाने चंद्र मागितला होता, लगेच रामाला चंद्र मिळाला. म्हणजे बहुतेक 5,000 वर्षापूर्वी त्याला माहिती असेल आपण चंद्रावर पोहोचणार म्हणून. नंतर ध्रुवाने ध्रुव पद मागितला, त्याला ते मिळालं. कैकेयीने हट्ट केला, रामाला 14 वर्ष वनवास होता. आता ट्रम्प हट्ट, राजहट्ट म्हणजे ट्रम्प हट्ट आहे सध्या. तर मला वाटतं टँट्रम हा शब्द त्याच्यावरूनच आलाय की काय कोण. त्या आपल्याकडे खरं म्हणजे सगळ्यांना ऍक्च्युअली खरं परिस्थिती माहिती आहे म्हणजे पूर्ण माहिती नाही आहे. तर प्रत्यक्ष तिथं काम केलेल्या आणि तिथे अजूनही काम करत असलेल्या अनेक वर्ष US मध्ये राहून IT क्षेत्रामध्ये खूप चांगलं भरभराट केलेला एक भारतीय तरुण नाशिकमध्ये येऊन सेटल्ड होतो आणि इथून सगळ्या रिमोट कंट्रोलनी संबंध जगभर आपला व्यवसाय कसा चालू शकतो, ते का आले परत, त्यांना इथं आल्यानंतर काही फ्रस्ट्रेशन आलं का काय, म्हणजे अनुभव काय आहे हे ऐकण्यासाठी आज त्यांना खास आमंत्रित केलेलं आहे. त्यांना खरोखरच वेळ नसतो, पण आम्ही बरोबर त्यांना पकडून आणलेले JR पाटलांनी. आणि मी फक्त त्यांची माहिती थोडक्यात जी आहे ती वाचून दाखवते, कारण ते मराठीकरण मला करता नाही आलं थोडंसं. ते सिनर्जी सॅप IT AI रोबोटिक्स ऑटोमेशन कंपनीचे CEO आणि ओनर आहेत. कन्सल्टन्सी US अँड स्वित्झर्लंड त्यांची चालू आहे सध्या. BE प्रोडक्शन विथ ऑनर फ्रॉम VJTI, ICWA, MBA फ्रॉम शिकागो USA. SAP certified in 12 models including supply chain management, logistics, warehouse management, transportation management, quality control, sales and marketing, finance and costing, advanced production planning, materials management. म्हणजे आपण व्यासोचित जगात सर्व म्हणतो तसं यांनी सगळ्या टच केलेलाच आहे. स्टेड अँड वर्क इन USA, Europe, Singapore for last 30 years. Returned back to India, Nashik for settling down. Now working from India for US and Europe clients, European clients. Implemented global projects in 30 countries, including US, Germany, China, Netherlands, Canada, Singapore, South Korea, Japan, Switzerland, France, Malaysia, Taiwan, Brazil, Costa Rica, Mexico, UK, Belgium, Austria. Projects done in manufacturing, pharma, medical equipment, chemical, auto retail, food packaging, FMCG and other industries. Experience in AI, robotics, automation,
स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री 4.0, सप्लाय चेन मॅनेजमेंट, SAP implementation. And present he is teaching in College of Engineering Pune for Master Engineering in IT for software. Teaching UPSC and MPSC in International Relations and Science and Technology. त्यांच्या पत्नी पण IT-तच आहेत. त्यांचं नाव मनीषा. आज ते येऊ शकल्या नाही आणि त्यांच्या 2 मुली अमेरिकेला असतात. असे हे काय म्हणजे बहुश्रुत आपल्याकडे याच्यामध्ये त्र्यंबकेश्वरला दशग्रंथी ब्राह्मण असतात, हे सहस्त्रग्रंथी ब्राह्मण तर अशा ह्या आपल्या पाहुण्यांचं आज स्वागत करताना मला खूप खूप आनंद होतोय. मी त्यांना विनंती करते की त्यांचे अनुभव आमच्या सगळ्या सिनियर सिटीजनच्या बरोबर शेअर करावेत. आम्ही खूप क्लिष्ट करू नका म्हणून आम्ही त्यांना सांगितलेलं होतं, कारण टेक्निकल फार झालं की मग जरा झोप यायला होते. पण त्यांनी ते सगळी तयारी केलेली आहे. मी त्यांना विनंती करते त्यांनी आज आमच्याशी काय शेअर करावेत विचार, कारण बऱ्याच लोकांची मुलं परदेशी आहेत आणि हे परदेश सोडून इथं आलेले आहेत आपल्याकडे. तर हे सगळे अनुभव आपल्याला ऐकण्यासारखे असतील असं आम्हाला खात्री वाटते. तर मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. आणि सर या आपण हॅलो, ऐकू येत ओके नाही का? मॅक्झिमम वर घेतलं नाही येत नसेल तर मी डायरेक्ट आपल्याला ओके ठीक ठीक आहे. धन्यवाद रंजनाताई आणि सगळे जिवलगचे आपलं मंडळ. मला बोलवल्याबद्दल मी खूप आभारी आहे तुमचा. बोलायला ॲक्च्युली विषय भरपूर आहेत आणि त्यातले काही निवडक विषय मी असा विचार करतोय की थोड्याशा माझ्या जर्नीबद्दल, त्याच्यानंतर थोडीशी माहिती मी तिथे काय करतो, साधारण अंदाज यायला की तुमच्यातले काही मॅन्युफॅक्चरिंग किंवा IT क्षेत्रातले असतील आणि त्याच्यामध्ये IT ट्रेनिंग किंवा टेक्नॉलॉजी ट्रेनिंग ही काही भानगड नाही आहे, त्यामुळे काही काळजी नका करू तुम्ही. त्याच्यात काही जास्त टेक्निकल नसेल, फक्त थोडी ओव्हरव्ह्यू की काय साधारण ॲक्टिव्हिटी होतात. आणि बेसिकली सध्या जे सांगितलं की ट्रम्प आणि जागतिक काय चाललेलं आहे, ते ॲक्च्युली विषय भरपूर आहेत, ॲक्च्युली खूप बोलण्यासारखे आहे. शॉर्ट व्हर्जनमध्ये आपण वेगवेगळ्या विषयावर बोलू म्हणजे सगळ्या गोष्टी कव्हर होतील. आता सुरुवात करताना तुम्ही आता सगळेजण बघत असाल की US, रशिया, युक्रेन आणि इतर युरोपियन कंट्रीज ह्याच्यामध्ये काय चाललेलं आहे तुम्ही सगळे न्यूजमध्ये बघता आणि काय ऐकता. सो 2022 साली 3.5 वर्षापूर्वी वॉर सुरू झालेलं आहे. त्याच्यानंतर प्रत्येक कंट्रीचा प्रत्येक कंट्रीचा स्टेक याच्यामध्ये काय, प्रत्येक कंट्रीला याच्यामध्ये काय हवं. आता 2 दिवसापूर्वी ट्रम्प आणि पुटिनची मीटिंग झाली. त्याच्यानंतर काल ट्रम्प आणि झेलेन्स्की युक्रेनचा प्लस युरोपियन्सचे सगळे. तर हे सगळा प्रकार थोडासा मी ब्रीफली सांगतो आणि त्याच्यानंतर ट्रम्पची बॅकग्राऊंडबद्दल सांगून सध्या काय चालू याच्या विषयावरती वळतो. तर व्हॉट इज ॲट स्टेक हिअर? व्हॉट इज ॲट स्टेक इज
रशियाला बेसिकली 4 रिजन हवेत युक्रेनचे, आणि रशियाच्या म्हणण्याप्रमाणे हे रिजन आमचेच आहेत. 1991 साली जेव्हा USSR, तुम्हाला बऱ्याच लोकांना माहिती असेल राईट, तर ते ब्रेक झालं, तर त्या रशियाच्या डोक्यामध्ये हे सगळे 15 कंट्री आमचे आहेत. त्या बॅकग्राऊंडवरती त्याला युक्रेन हवंय. आता युक्रेनला बेसिकली नॅटोची मेंबरशिप हवी, नॅटो कारण त्यांना बेसिकली प्रोटेक्शन हवंय, आणि युएसला असं हवंय की या दोघांचं भांडण मिटायचं आहे, कारण युएसने ऑलरेडी $180 बिलियन खर्च केले, तर युएसकडे आता वेपन पण नाही, पैसे उरलेले नाही आहेत. आणि युरोपियन कंट्रीजला उरलेले जे सगळे आहेत, फ्रान्स, इटली, बेल्जियम, नेदरलँड्स, तुम्ही बघत असाल 8 लोक काल गेले होते युएसला ट्रम्पकडे, त्यांची बेसिकली आता जागतिक मधली व्हॅल्यू खूप कमी झालेली आहे. त्यांना हे प्रूव्ह करायचं आहे की वी आर द की प्लेयर्स इन दिस वर्ल्ड अदर दॅन US अँड रशिया. सो हे प्रत्येकाचं बेसिकली इंटरनॅशनल रिलेशन असं असतं की प्रत्येक जण स्वतःचा स्वार्थ बघत असतो. इट्स ॲज सिम्पल एज दॅट. कोणाला हे सगळं फ्रेंडशिप आणि ट्रिटी वगैरे हे सगळं बॅकग्राऊंड आहे, प्रत्येकाला स्वतःचा स्वार्थ बघायचा असतो, इन्क्लुडिंग इंडिया. इंडियाला बेसिकली आपल्याला फ्रीमध्ये ऑइल चं प्रॉफिट कमवायचं आहे रशियाकडून घेऊन युरोपियन कंट्रीजला. सो इट इज ॲज गुड ॲज दॅट. आता या सगळ्या बॅकग्राऊंडवरती हे ॲक्च्युली विषय इतके होतं. मी स्वतः इंटरनॅशनल रिलेशन शिकवतो UPSCला. बेसिकली इट टेक्स ऑलमोस्ट 2 months टू कव्हर एव्हरीथिंग. इतका मोठा तो इंटरनॅशनल रिलेशन टॉपिक आहे. पण आपला टाइम स्लॉटमध्ये आपण फक्त आम्ही जसं डिस्कस केलं की ट्रम्प या व्यक्तीविषयी काय सगळेजण वेगवेगळे बोलतात. माझा स्वतःचा एक पर्सनल ओपिनियन आहे. मी स्वतः US सिटीजन आहे. मी 30 वर्ष USला राहिलेलो आहे. माझा रिपब्लिकनचा ग्रुप आहे, डेमोक्रॅटचा ग्रुप आहे. आम्ही नेहमी चर्चा करत असतो. मला पर्सनली ट्रम्पच्या पॉलिसीजचा फायदा होतो, कारण माझी स्वतःची कंपनी आहे आणि ट्रम्प्स पॉलिसीज मेक अमेरिका ग्रेट अगेन. सो माझ्या कंपनीला त्याचा फायदा होतो. पण नॉट नेसेसरीली भारताच्या दृष्टीने बघायचा दृष्टिकोन कम्प्लिटली वेगळा आहे. कारण आपण काय बघतो, माझ्या मुला-मुलींचा H1B विसा आता होणार नाही. विसा सगळा गेला, जॉब लोकांचे गेले, लोकांना परत यावं लागलं. सो प्रत्येक मनुष्य जसं इंटरनॅशनल कंट्री एकमेकाच्या स्वार्थाचं बघत असतं, तर प्रत्येक मनुष्य आपापल्या गॉगलमधून बघत असतो की मला याच्यामधून काय मिळणार आहे. ऑब्व्हियसली भारतीयांचं त्याच्याबद्दल बरीच नाराजी आहे आणि त्यांनी आता 50% टेरिफ लावलेले आहे. 25% ओरिजिनल होतं आणि 25% रशियाच्या फ्युएलवर लावलेले. सो प्रत्येकाचे पर्स्पेक्टिव्ह असतात. आपण एवढ्या डिटेलमध्ये नाही जाणार आहे, एवढा आपल्याला वेळ नाही आहे. तर एकदम ब्रीफ मी सांगतो की हा सगळा प्रकार ट्रम्प जो करतोय ते तुम्ही जे न्यूजमध्ये बघता त्या बॅकड्रॉपला काय की हा मनुष्य असा बिहेव करायचं कारण काय. ते कारण बेसिकली 2 गोष्टींमधून येतं. पहिलं कारण असं आहे की तो ज्या एन्व्हायरमेंटमध्ये बॉर्न अँड ब्रॉटअप झालेला आहे, ते एन्व्हायरमेंट आणि ज्या पद्धतीचं निगोशिएशन करायचं स्किल त्याच्यामध्ये डेव्हलप झालेलं आहे, या 2 त्याला गोष्टी कारणीभूत आहेत. त्याच्याकरता तुम्ही जे बघतात की अरे हा या इस्रायल पॅलेस्टाईनमध्ये सांगतो तुम्ही हे करा, तुम्ही हे करा. हा सांगतो की ठीक आहे मी इराणवर बॉम्ब टाकतो. हा म्हणतो इंडिया पाकिस्तान पण मी सेटल केलं. एवढं सगळं जगभराचं करतोय तर, आणि हा अनकन्व्हेन्शनल प्रेसिडेंट आहे. असा USला प्रेसिडेंट आतापर्यंत मिळालेलाच नव्हता. तो टिपिकल पॉलिटिशियन साच्यामधून बाहेर सगळे पडलेले आतापर्यंतचे गेले 150 वर्षाचे प्रेसिडेंट होते. तुम्ही रोनाल्ड रिगन घ्या, अब्राहम लिंकन घ्या, निक्सन घ्या, सगळी नावं घ्या, अप टू इव्हन ओबामा आणि बायडन पण. हे टिपिकल पॉलिटिकल वगैरे आहे जे स्टेटमेंट करताना अतिशय विचारपूर्वक करतात की ज्यांनी काही कॉन्ट्रोवर्सी होणार नाही असे विचारपूर्वक बोलणारे लोक आहेत. पण ट्रम्प हा आय डोंट केअर ॲटिट्यूडवाला आहे. कारण तो बिझनेसवाला आहे. ही डझंट केअर की माझ्या मागे लोक काय बोलतील. त्याला माझ्या बिझनेसमध्ये मला प्रॉफिट करायचं आहे ना. स्वतः अमेरिका ही माझी कंट्री, त्याच्याकरता मी काय करायचं ते लोकांना काय वाटेल तर त्यांचा प्रॉब्लेम आहे. अशा ॲटिट्यूडचा हा मनुष्य आहे. याच्यामुळे तुम्ही जे असे एक्सक्लुझिव्ह स्टेटमेंट ऐकतात त्याचं ते कारण आहे. सो एक ब्रीफली मी छोटंसं असं प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे की लेट अस ट्राय टू अंडरस्टँड की हा प्रकार त्याच्यामध्ये. जस्ट क्विकली मी फक्त 2 स्लाइड बनवलेले आहेत. सो दॅट जीवलग नावाचंच फोल्डर तयार केलं. एक मिनिट स्लाइड होतो माऊस घेतला कुठलं ओपन करायचंय तुमची राहते माऊस नाही उघड सेपरेट माऊस नाही आहे. कुठलं ओपन करायचं स्लाइड होते स्क्रीन स्क्रीन नाही आहे.
जिवलग नावाचा वापर करतो, त्याचा माऊस स्लाइड होतो त्याला. जिवलग ना आता जिवलग सो आपण ब्रीफली दोन गोष्टी फक्त बघणार आहे याच्यामध्ये. मेन म्हणजे की हा सगळ्या करायची नेगोशिएशन स्ट्रॅटेजी, या माणसाची बॅकग्राऊंड काय. तर आता तुम्ही बघितलं असाल, हे सगळं पिक्चर तुम्हाला फॅमिलियर आहे. ट्रम्प आणि पुटिनची आता मीटिंग झाली, तुम्ही सगळ्यांनी CNN वगैरे सगळ्या चॅनलवरती फिरत होतं. त्याच्यानंतर हे 2 दिवसापूर्वीच आहे. आता सगळे EUचे लीडर पुन्हा ट्रम्पकडे गेले होते की त्या मीटिंगमध्ये काय झालं आणि आता व्हॉट इज ॲट स्टेक. आणि या सगळ्या होण्याचं मेन कारण हे आहे. सो बेसिकली क्रिमिया नावाचा जो रिजन आहे हा 2014 मध्येच बेसिकली रशियाने घेतलेला आहे. पण तेव्हाचा प्रेसिडेंट ओबामा होता, त्यामुळे तुम्ही याच्याबद्दल काही चर्चा ऐकलीच नसेल. ओबामा आणि बायडन म्हणजे ते वेळ लाईक टिपिकल पॉलिटिशियन्स, त्यामुळे तुम्ही याच्याबद्दल ऐकलं नाही. आता ट्रम्प आल्यानंतर सगळी बोंबाबोंब सुरू झाली. आणि हे लुहान्स्क आणि डोनेट्स्क हे जे 2 रिजन आहेत, हा एक आहे. तर हा जो सगळा रिजन आहे याला डोनबास रिजन म्हणून म्हणतात. तर युक्रेनची जी सगळे रिसोर्सेस, पैसे, खनिज हे जे सगळे ते इथे, त्यामुळे रशियाला याच्यात इंटरेस्ट आहे. हा जो उरलेला कीव एरिया कॅपिटल आहे आणि उरलेला जो आहे तो ओसाड प्रदेश आहे, त्याच्यामध्ये काही एवढं नाही आहे. त्यामुळे पुटिनला त्याच्यात फारसा इंटरेस्ट नाही. सो आता त्यांनी काय सांगितलेलं आहे पुटिननी की मला हे 4 देऊन टाका. ते तुम्ही टाकलं की वॉर दुसऱ्या दिवशी फिनिश, वॉर एंड्स. पण ते जर का त्यांनी केलं तर लक्षात घ्या की युक्रेनचा काय प्रॉब्लेम आहे झेलेन्स्कीचा. तिथे ऑलरेडी 15,000 लोक गेलेले आहेत आणि त्यांच्या फॅमिलीला झेलेन्स्की सांगू शकणार आहे का की तुमचे 15,000 लोक गेले, आता त्याचं काही रिव्हेंज घ्यायच्या ऐवजी मी हे सगळे रिजन देऊन टाकले पुटिनला. त्यामुळे प्रॅक्टिकली नुसतं ज्या चर्चा चालू आहे ते प्रॅक्टिकली भयंकर अवघड आहे. बोलायला नुसतं चर्चा, पीस टॉक वगैरे, इन रियालिटी इज प्रॅक्टिकली इम्पॉसिबल. कारण 25% रिजन रशियाला द्यायचा तर ते अटॅक करणार नाही, हा इम्प्रॅक्टिकल प्रपोजिशन आहे. आणि ही चर्चा चालू असताना, हे 8 लोक असताना, पुटिन वॉन्टेड टू शो हिज पॉवर. ही चर्चा चालू असताना त्यांनी खार्किववरती दिवसभर बॉम्बिंग केलं. ही चर्चा चालू होती यांची पीस टॉक. सो पुटिन इज ऑल्सो व्हेरी पॉवरफुल इन दिस होल थिंग. आता ट्रम्पचा जेव्हा भयंकर अवघड आहे, पण स्वतः त्याची बॅकग्राऊंड आपण समजून घेऊ की हा मनुष्य, ब्रीफमध्ये मी सांगतो की पहिले ही इज बॉर्न इन 46 टू जर्मन अँड स्कॉटिश पॅरेंट्स. त्याचे पॅरेंट्स हे फ्रॉम हे ओरिजिनचे होते, डोनाल्ड ट्रम्पचे, 46 मध्ये झालेले आहे. दुसरं म्हणजे याची, हे जे मी तुम्हाला नेगोशिएशन तो का करतोय याची बॅकग्राऊंड सांगण्याकरता हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे की या माणसाने आयुष्यभर स्कायस्केपर घ्यायचे विकायचे, कॅसिनो घ्यायचे विकायचे वर्ल्ड वाईड, गोल्फ कोर्सेस घ्यायचे. सो ही हॅज बीन इन लँड ॲक्विजिशन थ्रू आउट हिज लाईफ. त्याच्यामुळे तुम्ही जे ऐकता ना की यांनी याला टेरिफ लावलं, यांनी त्याला टेरिफ लावलं, तो त्याचा फोर्टे आहे, त्याचा कोअर कॉम्पिटन्स आहे. इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी डिग्री केलेली आहे. त्यामुळे पैशाची देवाणघेवाण आणि पैशाचा प्रॉफिट हा त्याचा पहिल्यापासून दॅट हॅज बीन हिज कोअर कॉम्पिटन्स. त्याला ऑलरेडी त्यांनी तो एवढ्या म्हणजे नॉर्मल लेवलने एकदम हायेस्ट लेवलला त्यांनी पैशाची डील केलेली आहे. त्यांनी 6 वेळा बँकरप्सी फाईल केली आहे. तर त्याचा बिझनेस असा होता की लोन घ्यायचं, बँकरप्सी फाईल करायची, पैसे मिळवायचे, दुसरी बिल्डिंग तयार करायची.
तर हा म्हणजे सगळं आपण म्हणतो ना की 12 गावचं पाणी प्यायला माणूस आहे, त्यामुळे म्हणून तो सगळ्यांना पुरून उरते. चायनाला, भारताला, 190 देशांना त्यांनी धारेवर धरलेलं बिकॉज ऑफ हे सगळे प्रकार त्यांनी. त्याच्यानंतर तुम्हाला काही लोकांना माहिती आहे की नाही मला माहिती नाही, साधारण 1985 साली अप्रेंटिस नावाचा त्यांनी टीव्ही लाईव्ह शो तो अरेंज करायचा. लोकांना बोलवायचं आणि त्यांना मॅनेजमेंटचे लेसन द्यायचे. सो इट वॉज इन अ सिमिलर कॅटेगरी. त्याच्यानंतर तो जेव्हा इलेक्शनला उभा राहिला तेव्हा सगळे त्याला हसत होते की हा बिझनेसमॅन म्हणजे याला एका दिवसामध्ये याला उडवून देतील. तर US ची पद्धत तुम्हाला माहिती असेल, थोडीशी ती पद्धत मला चांगली वाटते आपल्यापेक्षा, की आपल्याकडे कोणीतरी कोणाचा तरी ओळखीचा आहे, कोणीतरी कोणाचा तरी भाचा आहे म्हणून त्याला जे तिकीट देऊन टाकतात. ते US मध्ये असं अलाउड नाही आहे. तुम्हाला पब्लिकली असं उभं राहून चर्चा करावी लागते, डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन, आणि तुम्हाला तुमचे पॉइंट्स मांडावे लागतात की मला फॉरेन अफेअर्स बद्दल हे वाटतं, सिक्युरिटी बद्दल हे वाटतं, आपल्या डेव्हलपमेंट बद्दल माझा हा प्लॅन आहे. आणि लोक प्रश्न विचारून लोकांना जो वाटेल दोघांतला कोण आहे त्याला तिकीट मिळतं. आणि हे नुसतं प्रेसिडेंट करता नाही, लिटरली म्हणजे तुम्ही असं समजा नाशिकमध्ये कॅनडा कॉर्नरला उभा आहे एक BJPचा, काँग्रेसचा आणि कुठला तरी, त्याला तिकीट कोणीच देऊ शकत नाही. त्याला उभं राहून 4 वेळा चर्चा करायला लागतात, ते एकमेकांना अपोज करतात, लोक प्रश्न विचारतात आणि याच्यातून ताऊन सुलापून निघाल्यावरच त्याला तिकीट मिळतं. ही पद्धत मला म्हणजे मी कुठली कंट्री चांगली आहे बोलू इच्छित नाही कारण तो पर्सनल ओपिनियन होईल, पण काही मला जे चांगले पॉईंट वाटतात USचे तो हा एक वाटतो की असे कोणाचे नातेवाईकडे नुसतं करून तिकीट देऊन कुठला तरी करप्ट आणि जेलवाल्याला द्यायचं, याच्यापेक्षा लोक तिथेच सिलेक्ट करतात की हा डिझर्विंग कॅन्डिडेट. तसा हा जेव्हा उभा राहिला ट्रम्प 2016ला, तेव्हा सगळेजण हसत होते. असे 12 जण पोडियमवर उभे होते रिपब्लिकनचे, की ऍक्च्युअल इलेक्शन वेगळं, डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन, हे तुमच्यातला कोण सिलेक्ट करायचा ह्या पहिले वर्षभर चालू असतं. तर ते 8 जण उभे होते, सगळे हसायला लागले, कुठून आला म्हणे बिझनेसमॅन, आणि त्याला एकदम लाईटली घेतला. सगळे पॉलिटिशियन होते 25-25 वर्षवाले, आणि एक सिस्टमॅटिक पॉईंट डाऊन, एकेकाला नॉकडाऊन केलं आणि त्याला रिपब्लिकनचं प्रेसिडेंटचं तिकीट मिळालं शेवटी कॉम्पिटन्समुळे. आणि नंतर त्यांनी हिलरी क्लिंटनला हरवलं आणि बिकेम प्रेसिडेंट. सो त्याच्यानंतर आपण जसं म्हणतो हिंदुइझम, सिखिझम, तेव्हा यांनी एवढ्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत की त्याला ट्रम्पिझम म्हणतो आम्ही US मध्ये. सगळ्या जे भानगडी तो करतो त्याला ट्रम्पिझम असं नाव आहे. नंतर त्याची स्वतःची युनिव्हर्सिटी आहे तिथे, आणि रिअल इस्टेट तो सेमिनार घेतो, $35,000 करून तो लोकांना शिकवतो की बेसिकली रिअल इस्टेट हा त्याचा कोर कॉम्पिटन्स आहे की याच्यामध्ये कसं खेळायचं. रिअल इस्टेटमध्ये $35,000 कोर्स आहे US मध्ये. ओके, बेसिकली लॉसूट हा प्रकार तुम्हाला माहिती असेल की कोणीतरी काही मिस्टेक केली की तुम्ही ऑफिशियली की माझा एक ऍक्सिडेंट झाला, तो मनुष्य माझ्यावर लॉसूट टाकू शकतो की तुझ्या मिस्टेकमुळे मला असं झालं. तर हा त्याच्यामध्ये पण भरपूर खेळलेला आहे. 4,000 लॉसूट्स केलेले आहेत, पण बऱ्यापैकी खिलाडी येतो एकदम त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हा रॉय कोन नावाचा एक सिनियर मनुष्य होता, हा त्याचा सो कॉल्ड गुरु होता. तर या रॉय कोननी त्याला सगळं फिक्सर, लॉयर, मेंटर या सगळ्या गोष्टी शिकवल्या, आणि ह्यानेच US गव्हर्नमेंटला $100 मिलियन लॉसूट लावला. रिव्हर्स असं कोणी केलेलं नाहीये, नॉर्मली US गव्हर्नमेंट लावतं. त्याच्यामुळे तुम्हाला आता कल्पना आली असेल या स्लाइडवरून की हा साधा सुद्धा माणूस नाही, पोचलेला मनुष्य एकदम. म्हणून आज तो हे सगळ्यांना टफ फाईट देतोय की या बॅकग्राऊंडमुळे आलेली. नॉर्मली ही बॅकग्राऊंड लोकांना माहिती नसते म्हणून मी तुम्हाला दाखवली. आपण नुसतं न्यूज मध्ये तो काय करतोय वाचत असतो. ही एक बॅकग्राऊंड आहे, आणि अजून एक तुम्हाला सांगतो, दुसरी एक आहे. दिस इज अनदर बॅकग्राऊंड की आपण जर का ज्यांनी कोणी MBA केलं असेल ते टिपिकल पुस्तकामध्ये मॅनेजमेंट स्टाईल वेगवेगळ्या दिलेल्या असतात की याची मॅनेजमेंट स्टाईल आहे की हा सगळ्या लेबर क्लासशी व्यवस्थित बोलतो, किंवा याची मॅनेजमेंट स्टाईल अशी आहे की कुठलंही काम करताना तो सगळ्यांचं कन्सेन्सस घेतो. अशा वेगवेगळ्या थेरीज डिफाईन केलेल्या आहेत मॅनेजमेंटमध्ये. तर ह्याची कुठल्याच मॅनेजमेंट बुकमध्ये याची स्टाईल नाही आहे.
ही वेगळी आहे. ही हा शब्द मी शोधून काढ, हा सगळे प्रकार करतोय मी शब्द शोधून काढला की पुस्तकात नाही मिळणार. डिस्रप्टिव्ह स्टाईल ऑफ प्रेसिडेन्सी असं मी त्याला नाव दिलेलं आहे. डिस्रप्टिव्ह म्हणजे सगळं उद्ध्वस्त करायचं, कोणाला काही कळणारच नाही. आता समजा तुम्ही इथे बसलेला, तर मी आल्यावर ह्या खुर्च्या इकडे तिकडे करीन, टेबल इकडे तिकडे करीन आणि लोकांना बाहेर गेल्यावर सांगेन 15 मिनिटात करा, व्यवस्थित करा, नाही तर मी तुम्हाला टॅक्स लावेल. जो डिस्ट्रप्टिव्ह म्हणजे असं उधळ करायची, कोणाला काही समजून द्यायचं नाही काय चालू आहे, गोंधळ घालायचा, सो लोक अनप्रिपेअर्ड राहतील अँड देन ही कॅन रूल, ही विल रूल. दॅट इज सो डिस्ट्रप्टिव्ह स्टाईल ऑफ प्रेसिडेंट. आणि बेसिकली यू कीप द ऑपोनंट गेसिंग, समोरच्याला कळणारच नाही हा उद्या काय करणार आहे माझ्याबरोबर. आता तुम्ही विचार करा, मोदी आणि ट्रम्प यांची जेव्हा तुम्हाला आठवत असेल मागच्या वेळेला हाऊडी मोदी म्हणून एक त्यांनी राईट, तर तेव्हा ही वॉन्टेड मोदी बिकॉज युएस मधले जे, मी पण टेक्सासला गेलो होतो त्याच्याकरता, युएस मधले जे भारतीय आहेत, जे माझ्यासारखे सिटीजन आहेत, त्यांचे वोट ट्रम्पला हवे होते. आणि सगळ्यांना माहिती आहे की इंडियाचा क्लोजेस्ट लीडर कोण आहे, मोदी आहे त्यावेळेला. त्यांनी मोदीला असं केलं की आम्ही दोघं एकदम इतके डिफरंट आहे, तर सगळे इंडियनचे वोट मिळाले. आता तो दिवस बघा आणि आजचा दिवस बघा, रशियाच्या ऑइलला 25% टेरिफ लावलं. सो इट इज लाईक ही विल कीप द ऑपोनंट गेसिंग, आज उद्या काय गेम प्लॅन करेल सांगता नाहीये. पण दॅट इज इज मॅनेजमेंट स्टाईल. तो साधा असता तर नेहमी लोकांनी त्याला फेकून दिला असता. दॅट इज इज स्टाईल. त्याच्यानंतर जस्ट आता हे मी सांगितलं की तो उद्या कोणालाही टेरिफ लावेल, ज्याला आज रात्री माहित पण नाही उद्या सकाळी टेरिफ लावेल असेल 50%, तो उठल्यावर कळेल मला टेरिफ लावू. आणि अजून एक त्याचा डेंजर प्रकार आहे की तुम्ही कोणी ट्विटर किंवा एक्स वरती असाल मला माहित नाही, माहितीये का तुम्हाला? जसं फेसबुक इंस्टाग्राम आहे तसं ट्विटर आणि एक्स एकदम पॉवरफुल सोशल मीडिया आहे, पॉलिटिकल आणि सगळ्या लोकांकरता. तर हा टिपिकल पॉलिटिकल लीडर काय करतो, बायडन किंवा ओबामा असेल तर तो एक स्टेटमेंट करतो, मग त्याची सेक्रेटरी दुसऱ्या दिवशी येते, ती व्हाईट हाऊसच्या लोगो मध्ये अनाऊन्स करते ओके तुम्ही असं असं केलं हे आम्हाला चालणार नाही किंवा हे नाही करणार. हे साहेब काय करतात, रात्री 12 वाजता ट्विटरवर डायरेक्ट एक्सप्लोजिव्ह स्टेटमेंट करतो की मी एलॉन मस्कला काढून टाकलं. ज्याला काढलं त्यालाही कळत नाही, तो सकाळी उठल्यावर दुसऱ्या दिवशी चहा बिया पिऊन बसतो, त्याला कळलं मला काल रात्री उडवले 12 वाजता. सो ही त्याची डेंजर स्टाईल आहे जी आतापर्यंत कुठल्याच प्रेसिडेंटनी केलेली नाही. पण तो हे सगळं करून मॅनेज करतो, इज मॅनेजिंग ऑल दिस थिंग. त्यामुळे त्याचे ट्विटर आणि एक्सचे जे स्टेटमेंट असतात ते एकदम एक्सप्लोजिव्ह असतात. तो डायरेक्ट बोलतो की त्यांनी स्टेटमेंट केलं की म्हणे इंडिया हे खूप प्रॉफिट कमावते, तुम्ही युएसला खूप टॅक्स लावलेला आहे आणि आता तुम्हाला आम्ही टेरिफ लावणार, तुम्ही आमच्यावर खूप प्रॉफिट कमवून घेतला. त्यांनी हे पण सांगितले, माझे जे तिथले गुगल आणि फेसबुक सगळे कॅलिफोर्नियाचे मित्र आहेत त्यांनी क्लिअर कट सगळ्या ओनरला सांगितलं याच्या पुढे इंडियन लोकांना हायर नका करू, आपले अमेरिकन वाले पहिले घ्या. आता यशवंत, कारण कसं माहितीये का, जसं मी तुम्हाला सांगितलं आपण त्याला कुठल्या गॉगलनी बघतोय, अमेरिकन वाला ज्यांनी त्याला इलेक्ट करून दिलेला आहे तो म्हणते माझे जॉब जाते, तू इंडिया काय, इंडिया चायनावरून लोक का बरं घेऊन येते, आमच्या स्वतःच्या अमेरिकनचे जॉब जाते. तर त्यांनी नॅचरल इन्स्टिंक्ट म्हणून त्यांनी सगळ्यांना सांगून टाकलेले की अमेरिकनच्या लोकांना जॉब हवाय. सो अजून एक मला माहित नाही तुम्हाला हा प्रकार माहितीये का, गोल्डन डोम नावाचा एक प्रकार आहे. तर गोल्डन डोमचा अर्थ काय आहे की आता युएसला बेसिकली नॉर्थ कोरियाचा किम जॉन उन कडून रिस्क आहे, कारण किम जॉन उन तुम्हाला माहिती असेल ते एक वेगळंच कॅरेक्टर आहे. तर तो इतर काही करत नाही, तो दिवस रात्र न्यूक्लिअर टेस्ट करत असतो की युएसला कुठलं न्यूक्लिअर पोचेल मला, त्याचं एकच आयुष्यात ते आहे, तो बाकी काही करत नाही. तर त्या किम जॉन उन कडून युएसला धोका आहे. इराणनी ऑलरेडी मिसाईल डेव्हलप केलेले युएसला करायचं, त्यांच्याकडून धोका आहे. मिडल ईस्टची मुस्लिम कंट्री आहे त्यांच्याकडून धोका आहे. या सगळ्यांकडून त्याला रिस्क असल्यामुळे एक गोल्डन डोम नावाचा प्रोजेक्ट तयार केलेला आहे की आकाशातून, जमिनीवरून आणि पाण्यातून पाणबुडी कोणी अटॅक केला तर तो गोल्डन डोम प्रोटेक्ट करेल आणि तिथल्या तिथे उडवून लावेल. आता हा प्रोजेक्ट आहे $150 बिलियन भयंकर महाग प्रोजेक्ट आहे हा. त्यांनी काय केलं, त्याचा एक डोळा कॅनडावरती आहे. हे तुम्हाला माहिती असेल युएसला लागून कॅनडा आहे, प्रचंड मोठा आहे. तर त्यांनी काय करायला आता हळूहळू सुरुवात केली आहे
की US च्या 51 स्वतःचे राज्य आहेत, तर तो कॅनडाला म्हणतोय तुम्ही माझे 52वे राज्य व्हा, कंट्री बिंट्री जाऊ दे तुमची, यू बिकम माय 52nd स्टेट. आणि जे मी तुम्हाला मगाच्या स्लाइड मध्ये दाखवायचं कारण येतो की या माणसाचं निगोशिएशन स्किल लहानपणापासून आलेले, तो असा बिझनेसनी करतो की याला कुठे पकडून मी नेगोशिएट करेन. तर त्याने काय सांगितलं की आता आपल्यावरती अटॅक होणार आहे, US च्या बाजूला कॅनडा आहे, तुमच्यावर इझिली अटॅक होऊ शकेल, तुम्हाला अटॅक थांबवायचा आहे का, एक काम करा, हे $150 बिलियन आहेत ना, त्याचे $75,000 बिलियन, पण तुम्हाला मी प्रोटेक्ट करतोय, अर्धा खर्च तुम्ही करा. आता कॅनडा तर बँकरप्ट होईल, कॅनडाकडे $75 बिलियन द्या, $5 बिलियन पण नाही. मग तो म्हणला ठीक आहे, तसं नसेल तर यू बिकम आवर 52nd स्टेट, आय विल बी युअर प्रेसिडेंट. आणि दोघंही करायचं नसेल तर तुम्ही घ्या नॉर्थ कोरियाचे मिसाईल घ्या, अटॅक करून घ्या. सो असं तो ट्रॅप मध्ये अडकवतो त्याला की त्याला समजल्यावर कळतच नाही एक्झॅक्टली तर करायचं काय. बट दॅट इज ते मी म्हणून फर्स्ट स्लाइड दाखवली होती, दॅट इज वेअर इज लर्न ऑल दिस टेक्निक्स फ्रॉम. आता ह्याचा आय डोंट केअर ऍटिट्यूड आहे. आता आय डोंट केअर ऍटिट्यूड म्हणजे अजून एक खूप मोठा विषय आहे. चायना तैवान बद्दल तुम्ही ऐकलं असेल, फक्त एका वाक्यात सांगतो की चायना आणि तैवान वेगळ्या कंट्री आहेत, पण चायनाला असं म्हणायचं की तैवान आमची कंट्री. हा त्यांचा वाद इतका हॉरिबल झालाय की आता काही दिवसांनी त्यांचं युद्ध होणार आहे, इतका तो पेटलेला आहे. कारण तैवान सेल्फ इगोइस्टिक आणि सेल्फ काय म्हणतात त्याला प्राईडमुळे ते म्हणतात आम्ही चायनाचे भाग नाही. आता ट्रम्पनी काय केलं, त्याला माहिती आहे भानगड चालू आहे, त्यांनी तैवानच्या प्रेसिडेंटला फोन केला, हॅलो हाऊ आर यू. आता याचा अर्थ काय होतो की नुसतं हाऊ आर यू नाहीये, याचा अर्थ असा आहे की US हॅज रिकॉग्नाइज तैवान ॲज अ डिफरंट कंट्री. हा प्रचंड मोठा अर्थ आहे. पण चायना म्हणतं की आता असं आहे की समजा एखाद्या पुटिननी समजा मोदीच्या ऐवजी फडणवीसांना फोन केला, काय म्हणताय तुम्ही हाऊ आर यू, तर इट इज नॉट अ प्रोटोकॉल राईट, यू कॅनॉट कॉल अ स्टेट. तसं त्यांनी केलं तर त्याच्यामुळे खूप मोठा स्टर होऊन गेला, चायना आणि तैवानमध्ये भांडण होऊन गेली. आणि मी सांगितलं चायनाने तुमच्यावर अटॅक केलं तर मी चायनावर अटॅक करेल, आय विल सपोर्ट. सो हे म्हणजे हा खूप मोठा विषय आहे. तर मी तुम्हाला सांगितलं ब्रीफ मध्ये थोड्या गमती जमती सांगतो, पण हा इट्स लाईक अ बिग वन. आता याचं स्वतःचं ट्रम्पचं एक आर्ट ऑफ डील नावाचं पुस्तक आहे जे मी वाचलेलं आहे. ते ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी एकदम अशा चांगल्या बुके रॅप करतो तशा मस्त भाषेत लिहिलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी इन अ व्हेरी पॉझिटिव्ह वे, की तुम्ही डील करताना काय कसं करायचं असतं, डील तुम्ही समोरच्याला कसं त्याला हे करू शकता कन्व्हिन्स, हे सगळं याच्या स्वतः त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. ओके. आता अजून एक याचं फायटिंग स्पिरिट असं आहे की हा एकच असा प्रेसिडेंट आहे की 2016 मध्ये हा प्रेसिडेंट होता आणि 2020 मध्ये बायडन झाला, बरोबर आहे, आणि हा 2024 मध्ये पुन्हा झाला. तर त्याच्यावरती डेमोक्रॅटिक लोकांनी एवढ्या केसेस केल्या की 52 तिकडच्या सुप्रीम कोर्टाच्या केसेस याच्यावर चालू होत्या. तर याला कॅम्पेनिंग करायला जाता येत नव्हतं 2023 मध्ये, कारण सुप्रीम कोर्टमध्ये जावं लागायचं. तर यांनी 52 कोर्टाच्या केसेस चालू असताना पॅरलल कॅम्पेनिंग करून US मध्ये हायएस्ट रेकॉर्ड लँडस्लाइड व्हिक्टरी करून आला. की आतापर्यंतच्या इतिहासात कुठलाही रिपब्लिकन जेवढा जिंकला नव्हता तेवढा मताधिक्याने हा जिंकून आला. या बॅकग्राऊंडला 52 केसेस चालू असताना म्हणजे एखादा प्रेसिडेंट असता तर बहुतेक दिसला पण नसता. सो म्हणजे दीज आर, हे कसं माहितीये का, आय कन्सिडर दीज आर हिज पॉलिटिक्स. म्हणजे जरी बऱ्याच निगेटिव्ह वाटतायत पण दिस इज द वे ही बिहेव्स. जसं मी सांगितलं, इज नॉट अ पॉलिटिशियन, कोर बिझनेसमॅन आहे. तर त्यांनी आणि या एस्पेशली मग आमच्यासारख्या युएसच्या लोकांना याचा भयंकर वी ॲप्रिशिएट दिस. त्याचं रिझन असं आहे की आतापर्यंत 50 वर्ष युएसने सगळ्यांना फ्री सर्व्हिस दिली आहे. कोणी कोणाला भांडण झालं आम्ही तुम्हाला मिलिटरी पोचवतो, विमानं पोचवतो फ्री ऑफ कॉस्ट, जे जातात US लोकांच्या टॅक्सच्या पैशातून. यांनी सांगितलं की तुम्हाला जर का गरज आहे वेपनची तर वाय शुड आय पे फ्रॉम माय पॉकेट, यू पे फ्रॉम युअर पॉकेट बिकॉज यू नीड आवर मिलिटरी राईट. सो त्यांनी सगळ्या जगभराची मिलिटरी परत बनवून घेतली. अफगाणिस्तान, साऊथ कोरिया, जपान, तैवान. तो म्हणे नो फ्री सर्व्हिस, इफ यू नीड अस विल बी देअर बट यू हॅव टू पे फॉर इट, विच इज आय वुड से ॲज अ बिझनेसमॅन इज अ राईट स्टेप ही हॅज डन. सो त्यांनी सगळीकडे हा प्रकार केला आणि
हे जे नेगोशिएशनचे स्टाईल, इमोशनल प्रेशर, पब्लिक पोस्चर, हे सगळे प्रकार करून आणि डिसएग्रीमेंट झालं तर ही डझंट केअर. डिसएग्रीमेंट इज फाईन, यू डोंट हॅव टू ॲग्री टू एव्हरीथिंग. आणि सो बेसिकली तो स्ट्रॉंगर पोझिशन घेतो. सो अशा बेसिकली थोडीशी स्टाईल आहे जी नॉर्मली तुम्हाला गुगलवर मिळत नाही किंवा न्यूजमध्ये बघायला मिळत नाही, म्हणून मी सांगितलं की तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल म्हणून मी हे प्रेझेंट केलं. सो हा पोर्शन मी इथेच थांबवतो. एक क्विकली त्याच्या नावाचे जे भरपूर मीम्स आलेले आहेत ते तुम्हाला जस्ट चेंज म्हणून तो हा जोक आहे. म्हणजे नॉर्वे हे नॉर्मली नोबेल प्राइज देतात, तर त्यांनी नॉर्वेला सांगितलं नोबेल प्राइज देण्याचं टेरिफ लावतो. माहिती आहे ना, नॉर्वे डिसाईड करतो नोबेल प्राइज यांनी. आम्ही असे त्याच्या नावाने आलेले सगळे. अजून एक हे म्हणजे थोडक्यात तो काय करतोय, पुटिनने त्याला सांगितलं मला सगळं हवंय, तेच तो जाऊन झेलेन्स्कीला सांगतो. स्पॉट द डिफरन्स, यू कॅनॉट फाइंड द डिफरन्स, असं तो जोक आला होता. तर सगळ्याच्या सगळं पुटिनने त्याला सांगितलं, त्याने सगळं झेलेन्स्कीला सांगितलं की म्हणतात त्याला 4 बिलियन. हे एक थोडं अजून असेच. तुम्हाला ते मेक्सिको वॉल बद्दल माहितीये की नाही? माहिती नाही. वॉल बांधली. हा, बांधणार होता, तर त्याच्यावरून आलेले की लिगोचा खेळ आलेला आहे, बिल्ड युअर ओन वॉल, एक प्रकार आलेला आहे. आणि अजून एक पण आहे की त्यांनी सगळीकडे क्लेम केलं ना, इंडिया पाकिस्तान नेगोशिएट मी केलं, इस्रायल पॅलेस्टाईन मी केलं. तर कोणीतरी फोन त्याला केला की नवरा बायकोची भांडणे ती सोडव, कोणी माझा फोन नंबर दिला म्हणे, ही भांडणं ते सोडवत. सो हा टॉपिक मी आता इथे थांबवतो. आपल्याला बऱ्याच गोष्टी कव्हर करायच्या आहेत आणि काही तुम्हाला क्वेश्चन, कसं क्वेश्चन आन्सर, मी कुठलाही क्वेश्चन आन्सर करू शकतो किंवा मी पुढच्या टॉपिकलाही जाऊ शकतो. व्हॉट एव्हर यू प्रेफर. पुढचं करू या प्लीज. ट्रम्पला इंडिया पाकिस्तान वाद संपवलं हे सांगितले, काय त्याला ऍडव्हान्टेज काय मिळालं? ऍडव्हान्टेज म्हणजे काय असं एक कळते का, त्याचं रिझन असं आहे की US हॅज बीन द सुप्रीम कंट्री ऑल दीज इयर्स. जगामध्ये US चं परसेप्शन काय आहे की दे आर द सुपर पॉवर. हे आतापर्यंतचं परसेप्शन आहे. आता ते सुपर पॉवर थोडंसं धोक्यात असं आलंय की चायना आणि इंडिया हे एशियामधले, चायनाचा ड्रॅगन खूप मोठा होत चाललाय. हळूहळू रशिया पण पुटिन खूप स्ट्रॉंग होत चाललाय. तर इनडायरेक्टली USची जी सुप्रीमसी होती राईट फ्रॉम लास्ट 100 इयर्स, ती हळूहळू कमी व्हायला लागली असं USच्या लोकांचं फिलिंग आहे. सो ही सुप्रीमसी तुम्ही कशी जगामध्ये दाखवू शकता की आम्ही वी आर द किंग ऑफ द वर्ल्ड. तुमच्या कंट्रीत तुम्ही काय करता तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण मी इतरांच्या मध्ये नेगोशिएट करून मी थांबवतो याचे प्रचंड त्याचे प्रयत्न चाललेले तुम्हाला दिसत असतात. आता तो रशिया युक्रेन मध्ये केवढा भयंकर इंटरेस्ट घेऊन सगळं सॉल्व्ह करतो. सेम त्यांनी इस्रायल पॅलेस्टाईनचं केलं, सेम इराण आणि इस्रायलचं तो करतोय. तर त्या सेम पॅटर्न मध्ये त्यांनी इंडिया पाकिस्तानला केलं की त्याला इंडिया पाकिस्तान इंडिव्हिज्युअली त्याला काही इंटरेस्ट नाही, पण ही वॉन्ट्स टू शो दॅट आय कॅन कंट्रोल द 2 countries and I have the ability to stop that war. तर प्रोजेक्ट करण्याकरता त्यांनी ते केले. रियालिटी त्यांनी केलंय का? नाही, रियालिटी ते केलेलं नाही आहे. बेसिकली रियालिटी अशी आहे की पाकिस्तानने आपल्याला रिक्वेस्ट केली यू प्लीज स्टॉप द वॉर, पण ते टायमिंग असं मॅच झालं की त्याच वेळेला ट्रम्पने पाकिस्तानला पण फोन केला. सो ते आपण म्हणतो ना की कावळा बसला आणि तर ते सिमिलर टाइमला झाल्यामुळे तो म्हणतो हे सगळं मीच केलं. पाकिस्तान फ्रेंड म्हणजे काय झालं माहिती का, ऍक्च्युली रियालिटीमध्ये तसं झालेलं आहे. त्याचं कारण असं आहे की त्याला कळलेलं आहे की इंडिया हे त्याला थोडंसं डोईजड होते आणि इंडिया जे रशियाचं ऑइल घेऊन युरोपला विकून रशिया प्रचंड प्रॉफिट कमवतोय. त्याचं असं म्हणणं आहे की रशियाला जे पैसे मिळत आहेत त्याच्यामुळे ते युक्रेनवर अटॅक करत आहेत आणि त्यामुळे युक्रेनचे लोक मरत आहेत. सो इनडायरेक्टली इंडियाच्या लोकांमुळे ते वॉर होते असं त्यांनी ती लिंक शोधून काढली. तर आता हे त्याच्याकरता त्यांनी काय केलंय की इंडियाचा शत्रू कोण आहे पाकिस्तान, तर त्याची जी स्टाईल आहे ना की तुम्हाला जर का डाऊन करायचं असेल तर तुमच्या शत्रूशी फ्रेंडशिप जास्त करायची, ते एक रिझन आहे. आणि दुसरं मेन रिझन असं आहे की
जस्ट ब्रीफमध्ये सांगतो की पाकिस्तानचं जे लोकेशन आहे ना ते स्ट्रॅटेजिकली एशियामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. पाकिस्तानचा जो वरचा प्रदेश आहे त्याच्यामधून इंडियाकडे लक्ष देऊ शकतं, चायनाकडे लक्ष जाऊ शकतं, अफगाणिस्तानकडे लक्ष जाऊ शकतं आणि त्याला या 3 कंट्रीवर कधी अटॅक करायचा असेल किंवा मिलिटरी करायची असेल तर पाकिस्तानमध्ये मिलिटरी बेस केला तो 1 आवरमध्ये अफगाणिस्तान, चायना, इंडिया या तिघांवरती अटॅक करू शकतो आणि लक्ष देऊ शकतो. सो पाकिस्तान हे स्ट्रॅटेजिकली ट्रम्पच्या दृष्टीने भयंकर महत्वाचं आहे. सो दॅट इज वन रिझन. आणि टू काउंटर इंडिया या 2 करता तो आता पाकिस्तानला सपोर्ट करतो आणि त्याला टेरिफ फक्त 10% लावलंय आणि आपल्याला 50% लावलं. दॅट इज इज निगोशिएशन स्किल. आपण पुढचा टॉपिक घेऊया तुमचा इंटरेस्ट. ओके, पण आय आन्सर्ड युअर क्वेश्चन्स राईट. या प्लीज. सर, अमेरिकेत त्याला निवडून देतात पण तेच लोक परत रस्त्यावर नाही, ते एजिटेशन जो प्रकार आहे ना तो ऍक्च्युली थोडा रॉंगली प्रोजेक्टेड आहे आणि तसाच प्रकार मी इंडियाचा US मध्ये बघितलेला आहे. इंडिया अतिशय शांत असतं पण एक ठराविक चॅनल आणि ठराविक ग्रुप ऑफ पीपल फक्त भारतीय जिथे दंगे होतात ते US मध्ये दाखवतात आणि असंच दाखवतात की सबंध भारत पेटलेला आहे. तसाच प्रकार तो जो ॲजिटेशनचा जो झालेला आहे ना तो लॉस एंजेलिसमध्ये, शिकागोमध्ये आणि टेक्सासमध्ये फक्त 3 स्टेटमध्ये झाला आहे. एका ठराविक एरियामध्ये झाला आहे ज्याच्यामध्ये इलिगल इमिग्रंट आईस म्हणून एक पोलिसांची एजन्सी आहे. ते इलिगल इमिग्रंटला देशाबाहेर हाकलत होते आणि त्या इलिगल इमिग्रंटनी त्यांच्यावर पोलिसांवर अटॅक केला आणि त्याचं जगभर असं दाखवण्यात आलं की हे सबन US मध्ये एजिटेशन चालू. ते म्हणजे मीडियाची त्या टॅक्टिक्स आहेत एखाद्या कंट्रीबद्दल वाईट प्रोजेक्ट करायचं. जसं इंडियाबद्दल US ला केलं जातं तसं इकडे केलं. बट इट इज नॉट हॅपनिंग कंट्री वाईड. ओके, ठीक. एवढं मी बोललो असं तर हा एक फोटो दाखवून टाकतो. म्हणजे माझं घर शिकागोलाच आहे म्हणून मी तो फोटो काढला. दिस इज द बिगेस्ट ट्रम्प टॉवर इन US. न्यूयॉर्कमध्ये त्याच्या बेसिकली न्यूयॉर्कमध्ये, टेक्सासमध्ये, फ्लोरिडाला आणि शिकागोमध्ये. पण हे बेसिकली शिकागोचं इज द फर्स्ट टॉवर विच बिल्ड इन US. मला वाटतं पुण्याला देखील ट्रम्प टॉवर हा तो आहे. त्याचे वर्ल्ड वाईड आहे. त्याचे जे बिझनेसची लिस्ट आहे ना त्याची विकीची एक लिंक आहे. त्याचे 3,500 वेगवेगळे बिझनेस आहेत. 3,500. त्याचे म्हणजे कसं आहे माहिती का, हे नुसतं एक टॉवर आहे पण बिल्डिंग मध्ये पण 1000 प्रकार आहेत. म्हणजे एक युनिव्हर्सिटी आहे, एक मार्गालागो म्हणून त्याचं खूप मोठं हॉटेल आहे. हे म्हणजे कसं आहे राहायचंय म्हणजे लॉजिंग वाला आहे आणि ऍक्च्युअल रेस्टॉरंट. असे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये खूप प्रकार त्याचे आहेत. ओके, तर आता थोडासा असं आपण गिअर शिफ्ट करू म्हणजे पॉलिटिक्स, ट्रम्प वगैरे हे सगळं थोडंसं तुम्हाला म्हणजे मी आत्ता नाशिकला हळूहळू येतोय. माझ्या सगळ्यांची ओळखी होत आहे. JR सरांची झाली, ब्राह्मणकर साहेबांची झालेली ओळख हळूहळू होते. मी सगळ्या इंडस्ट्रीची माहिती घेतोय. तर विथ रिस्पेक्ट टू दॅट आपल्याकडे कसं होतं हे मी बघतोय आणि ॲट द सेम टाइम US आणि तर माझी कंपनी US आणि स्वित्झर्लंडला आहे. तिथे मी काय करतोय तुम्हाला फक्त 1-2 मिनिटं दाखवतो. अंदाज यायला की तिथे ऑटोमेशन आणि रोबोटिक्सचा प्रकार ऍक्च्युली काय आहे. म्हणजे ते तुम्ही जे ऐकता ना की AI मध्ये झालेलं आहे किंवा ऑटोमेशन झालेलं आहे. तर ऑटोमेशनचं तुम्हाला एकदम ब्रीफ मध्ये मी सांगतो की आता ऑटोमेशन इतक्या आपल्या आयुष्यामध्ये येतंय आणि येऊ घातलेलं आहे की तुम्ही कल्पना करू शकत नाही. इंडस्ट्री तर सोडा, मी तुम्हाला घरगुती 2 उदाहरण देतो एकदम सिंपल. मे बी लेडीज लोक इव्हन तुम्हाला जास्त ते कळेल. ते काय करतात माहिती का ऑटोमेशनला, की तुम्ही कुठलीही मोशन करता हाताची, पायाची, याची, डोक्याचा वापर, दॅट इज कन्व्हर्टेड इन टू ऑटोमेशन. आता सिंपल आपण भाजी करतो. भाजी करायला काय करतो, ती कढई असते त्याच्यामध्ये भाजी तेल करतो आणि आपण असं ते फिरवतो भाजी. आता त्याचं ऑटोमेशन असं निघालेलं आहे की असं राऊंड
गरम असलेला तवा राऊंड ऑटोमॅटिक फिरेल. फक्त भाजी टाकायची आणि तो फिरवायचा आणि याचं काम करेल. हे नवीन आता निघालेले की तुम्ही नाही हाताने फिरवायचं, ते तो काय करतो सगळ्या मोशनला कन्वर्ट करतो. सो आता नवीन प्रकार आलेले आहे की असं राऊंड आहे, आतमध्ये भाजी टाकली तो त्याचं फिरेल आणि टायमर लावायचा की 3 मिनिटं झाली की भाजी तो उलट कर, अशी उलटी करून तो भाजी डिश मध्ये टाकतो. सो त्या बायकांना ते फिरवायची गरज नाही. दिस इज ऑटोमॅटिक. आपण सगळेजण पत्ते खेळतो राईट, प्रत्येक जणच पत्ते कधी ना कधी आयुष्यात खेळलेला असतो. त्यांनी नवीन काय केलंय, आता 3 दिवसापूर्वी मी ऍक्च्युअल बघितलं फिजिकली, एक असं एवढंच असं एक युनिट आहे, त्याच्यामध्ये अर्धे पत्ते इकडून टाकायचे इकडून टाकायचे. ते आपण असं करतो बघ, असं ते मिक्स करायला करतो, ते वाला तो करतो त्याचा मशीन, तो अर्धे एक करतो. आणि त्याला सांगायचं की आम्ही किती लोक आहे, 3 पत्ती आहेत, 3 लोक आहे, 4 आहे, 5 आहे, 5चं बटन दाबायचं. तो खटखट 5 लोकांना फिरून खटखट 2 मिनिटात वाटून मोकळं होतं. त्यामुळे आपलं आता पत्ते वाटायचं आणि पिसायचं कामही जाणार आहे. असं ते म्हणजे ऑटोमेशन, म्हणजे तुम्ही दरवेळेला इंडस्ट्री असा विचार नका करू, ते प्रत्येकाच्या आयुष्यात येणार आहे. आता काही पण तुम्ही करा, इट विल बी ऑटोमॅटिक. एवढ्या लेवलला त्याचं इंटेन्सिटी झाली. आता पहिले मी प्रोजेक्ट तुम्हाला जसं मी सांगितलं की आतापर्यंत मी किती जवळजवळ 34-35 कंट्रीमध्ये प्रोजेक्ट केले IT चे आणि रोबोटिकचे. मी तुम्हाला 2च असे एक्झाम्पल म्हणून दाखवतो. तर एक तुम्ही Amazon नाव सगळ्यांनी ऐकलं असेल. Amazonचा एक बिगेस्ट कॉम्पिटिटर US मध्ये, त्याला कॉस्टको असं त्याचं नाव आहे. तर त्या कॉस्टकोची एंटायर इंडस्ट्री वेअरहाऊस त्यांनी ऑटोमेट केले रोबोटिक्सच्या आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सने. तर त्याला कसं असतं, पहिले मी तुम्हाला एक फक्त 2 मिनिटात सांगतो तो प्रकार काय. तुम्ही वेबसाईट वरती जाऊन बटन टाकता आणि तुम्ही सांगता की मला शूज हवेत, आयफोन हवाय किंवा टी-शर्ट हवाय किंवा मला काहीतरी टॅबलेट हवे, असं तुम्ही ऑर्डर करता. त्याच्यानंतर तुमच्या ते घरी येतं बॉक्समध्ये. आता हे बटन टाकलं आणि बॉक्समध्ये येतं, याचा मधला जो सगळ्या 100 ऑपरेशन आहेत ते मी ते कॉस्कोला ऑटोमेटेड केले. कोणीच मनुष्य नाही, हे ऑटोमॅटिकली तुमच्या घरी. तर काय ऑटोमॅटिक केलं, तर तुम्ही बटन दाबलं की त्याला कळतं की मला लेट्स शूज हवेत किंवा रेड टी-शर्ट हवाय. मग तो काय करतो, तुमच्या एकट्याचा रेड टी-शर्ट नाहीये, असे US मध्ये हजारो लोक आहेत ज्यांना तो हवाय. तो सगळे रेड टी-शर्ट वाल्यांची ऑर्डर गोळा करतो की समजा आज मला 100 रेड टी-शर्ट द्यायचे किंवा मला 200 शूज द्यायचे. तर तो ASRS म्हणून एक प्रकार आहे, ऑटोमेटेड स्टोरेज अँड रिट्रायवल सिस्टीम. तर तो रोबोट जातो, लाल टी-शर्टचा बॉक्स घेऊन येतो, त्याला कळतं की याचा आयटम कोड वरून त्या लाल टी-शर्टचा बॉक्स आहे, कन्व्हेअर मध्ये टाकतो. कन्व्हेअर मधून एक रोबोटचा हँड येतो आणि एक टी-शर्ट त्याच्यातला काढतो आणि असं स्लाइड सारखं वरती घसरगुंडी सारखं केलेलं असतं आणि माझ्या नावाचं तिथे बॉक्स बनवलेला असतो. मिलिंदसाठीला या 3 गोष्टी आहेत. तो रोबोट येतो आणि तो रेड टी-शर्ट टाकतो. पहिला आयटम मिळाला. आता मी दुसरं काहीतरी परफ्यूम ऑर्डर केलं, तर तो मशीन परफ्यूमचा मोठा बॉक्स घेऊन येतो, कन्व्हेअरवर टाकतो, रोबोटचा हँड येतो, परफ्यूम टाकतो आणि तो ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट करतो की पॅकेजिंग करून मला किती साईजचा बॉक्स लागेल. कमीत कमी साईजचा बॉक्स करायचा, कारण बॉक्स वाढवला तर कॉस्ट जास्त येईल शिपिंगची, बरोबर आहे. तर तो मशीन कॅल्क्युलेट करतं की याच्या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्याला एवढ्या मिनिमम साईजमध्ये मी देऊ शकतो. तर तो बॉक्स इथे रेडी असतो. मग माझी वस्तू येते, पॅक होते, दुसरी वस्तू येते, पॅक होते, 3 वस्तू पॅक होतात. त्याला मशीनमध्ये पुढे जाऊन त्याला श्रिंक रॅप म्हणून एक प्रकार असतो, जे बॉक्सला तुम्ही बाहेर असं बघाल ग्रे कलरचं, तो श्रिंक रॅप होतो, हीट मधून जातो, असं बॉक्स घट्ट आवळला जातो आणि पुढे गेल्यावर माझा ऍड्रेस त्याच्यावर मशीन प्रिंट करतं. पुढे गेल्यावर 3 असे घसरगुंडीसारखे उभे असतात. मी जर का सांगितलं मला विमानाने हवंय दुसऱ्या दिवशी, तर ऑब्व्हियसली आय हॅव टू पे मोर कॉस्ट फॉर द डिलिव्हरी. तर ते विमानवाला वेगळं, ट्रकवाला वेगळं आणि रेल्वेवाला वेगळं. त्याला कळतं मशीनला कुठे पाठवायचं. तो बॉक्स ऑटोमॅटिकली ट्रकमध्ये जातो किंवा रेल्वेच्या ह्याच्यामध्ये जातो आणि ह्याच्यात जातो आणि तो बॉक्स माझ्या घरी येतो. तर हा जो सगळा मी प्रकार आता 50 ऑपरेशन सांगितलं, दॅट आय हॅव डिझाईन विदाउट एनी ह्युमन इन्व्हॉल्ड. एव्हरीथिंग इज डन बाय मशीन. तर त्याचं मी तुम्हाला जस्ट एक ब्रीफ मध्ये दाखवतो. तर एक तुम्हाला वेअरहाऊस
जस्ट बघायचं असेल तर मी नुसतं चित्र दाखवतो की हाऊ दॅट वेअर हाऊस. सो हा ते कॉस्कोचं वेअर हाऊस आहे. तर हे लॉस एंजेलिसला आहे, कॅलिफोर्नियाला. आणि हे वेअर हाऊस इतकं मोठं आहे म्हणजे यू कॅनॉट इमॅजिन. हे वेअर हाऊस 1.5 किलोमीटर लांब आहे. तुम्ही वेअर हाऊस बघितले असतील, आपण साधारण आपल्याला माहित असं किती. हे 1.5 किलोमीटर लांब काय आहे, जगातल्या सगळ्या वस्तू हाय व्हॉल्यूम तिथे स्टोअर होतात. म्हणजे 75 इंचची टीव्ही 500 असतात, त्याचीच एक मोठी एरिया आहे. त्यामुळे इतकी त्यांना स्पेस लागते. त्यामुळे आम्ही जे जायचो ते आम्ही असे छोट्याशा ईव्हीच्या स्कूटर बनवल्या होत्या. पण सारखं काही प्रॉब्लेम झाला, 1.5 किलोमीटर चालून सगळ्यांची हालत खराब झाली. त्यामुळे मला काही इश्यू झाला तर तो मला कळवायचा की या लोकेशनला जायचंय. मग मी छोट्याच्या स्कूटरवर पटकन जायचं. इतके ते मोठं म्हणजे. आणि जस्ट अजून एक सांगतो की तुम्ही म्हणाल ना, हे ऑटोमेशन करायची गरज काय आहे, किंवा एखादा थोडा ह्युमॅनिटेरियन अँगलनी तुम्हाला वाटतं अरे मग लोकांचे जॉब जातील, मग काय होणार. पण हा जो चेंज आहे ना, इनएव्हिटेबल आहे. तुम्ही आणि मी समजा असा विचार केला तर आपल्याकडे जग थांबणार नाही. आपण आता तुम्ही असं म्हणण्यासारखं आहे की माझ्याकडे टाईपरायटर आहे, तर मी टाईपरायटरनीच लेटर टाईप करणार, मी कॉम्प्युटर नाही वापरणार, कारण माझ्याकडे टाईपरायटर आहे असं म्हणून तर काही चालत नाही. तसं हे ऑटोमेशन आहे. तुम्ही आम्ही विचार करून असं होत नाही की जॉब गेले तर बंद करावं लागेल. जग त्या दिशेने चाललेलं आहे. आणि US मध्ये त्यांचा जो लेबरचा आवरली रेट आहे तो इतका महाग आहे की हे जे मी ऑपरेशन केलं याला समजा 2000 लोक लागले असते, त्यांना कॉस्टची हेवी आली असते. म्हणून त्या कंपनीने सांगितलं आम्हाला ऑटोमेशन हवंय. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचं आर्ग्युमेंट असतं मग ते जॉब गेले वगैरे. पण मी नसतं केलं, कोणतरी दुसऱ्याने केलं असतं, किंवा ते नसतं केलं तर ही कंपनी बंद पडली असते. सो थोडक्यात असं आहे की हे कालचक्र इनएव्हिटेबल आहे, हे होणारच आहे. हे जे वेअर हाऊस आहे लॉस एंजेलिसचं आहे. आणि त्याची मी एक शॉर्ट व्हिडिओ घेतली, मी तुम्हाला दाखवतो. सो हे तुम्हाला कळेल की ऍक्च्युअल हे जे मी तुम्हाला सांगितलं ते बेल्ट, हा बेल्ट आहे, याच्यावरून ते येतं, हे कन्व्हेअर बेल्ट होऊन. हे सगळं स्टोरेज आहे, ऑटोमॅटिक स्टोरेज आहे. तुम्हाला इथे पुढे मनुष्य नाही दिसणार. मग हा जो मी तुम्हाला सांगितलं ना, तो रोबोट इथे खाली ढकलतो, हे ते स्लाइड आहे ज्याच्यात माझा बॉक्स रेडी असतो. म्हणजे एकदम शॉर्ट मी व्हिडिओ ठेवलाय. माझ्याकडे खूप मोठे आहेत पण त्याला वेळ नाही आता आपल्याकडे. तर हे कॉस्कोचं ऑटोमेशन दाखवतो. आणि अजून एक तुम्हाला दाखवतो, आम्ही स्वित्झर्लंडला पण माझी कंपनी तिथे झुरिकला मी प्रोजेक्ट केलेला आहे. इथली मी टीम पण दाखवतो. ही माझी टीम आहे तिथली. ते बेसिकली स्वित्झर्लंड इथली टीम आहे माझ्याकडे. तिथे प्रत्येक ठिकाणी लोकल टीम बनवावी लागते. सो हे आमचे म्हणजे इंजिनियर्सची आणि ऑटोमेशन करणारी टीम आहे जी आम्ही बॅकग्राऊंडला तयार करतो. तिथली माझी लोकल टीम आहे. आणि थोडंसं मी त्याच्यामध्ये बोललेलो आहे ते बघा, तुम्हाला ऐकू येते का? थोडीशी त्याच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल माहिती दिली. किती ऐकू येते मला मीच बोलतो. सो बेसिकली असं म्हणायचं आहे की हा जो मागचा आहे ना, त्याला आम्ही AGV म्हणतो, ऑटोमॅटिक ड्रायव्हर व्हेकल. हा कोणी माणूस नाही आहे. दिस इज डन बाय रोबोट. इज अ रोबोट बेसिकली. तर तो रोबोट तुम्ही हे जे बघाल ना, हे अनमॅन्ड वेअर हाऊस आहे. त्याच्यामध्ये कोणी मनुष्य येऊ नाही शकत. कम्प्लीट देयर इज नो पर्सन हिअर. तर तो रोबोट हा स्वतः कॉम्प्युटरच्या कमांडने तो चाललाय, वस्तू घेतोय, देतोय, रॅप करतोय. तुम्ही बघायला आता ते आता त्याला कमांड दिलेली आम्ही, हे ऑटोमेटेड गाइडेड व्हेकल. नो रायडिंग म्हणजे कोणी येऊन राईड नका करू, तो ऑटोमेटेड वाला आहे. आणि त्यांनी आता हे रॅपिंग केलं, त्यांनी स्वतः पॅक केलं. आता हे एवढ्या ऍक्च्युअल स्पीड मध्ये चालतं, फास्ट. कटकट वस्तू येतात, जातात, पॅक होतात, डिलिव्हरी करतात. हे सगळं आम्ही असं डिझाईन केलेलं आहे की दिस रन्स 24/7 365 days.
त्याला सिक लीव्ह नाहीये, आजारी नाहीये, दिवाळी नाहीये, क्रिसमस नाहीये, हा काही भानगडच नाही. 365 days 24/7. हा चहा तंबाखू ब्रेक नाही किंवा कोणतरी आजारी पडलं, मला हातरास झाला, मी पोट दुखते, काही भानगडच नाही. कारण आणि त्याचे ऍडव्हान्टेज म्हणजे हायएस्ट लेवल ऑफ अॅक्युरसी. कारण चुका असं मी डिझाईन केलेले आहे की रॉंग पार्ट आला की तो पिकअपच करत नाही, तो क्वालिटी स्टेशनला घेऊन जातो. त्यामुळे कस्टमरला रॉंग जायचा संबंधच येत नाही. किंवा आता हा जो रोबोट आहे हा ऍक्च्युली तुम्हाला तो दिसतोय ना, तर त्याचं मी पुन्हा एकदा दाखवतो. त्याचं जे डिझाईन आहे ना ते थोडंसं, त्याचं हे जे डिझाईन आहे तर याला सगळीकडे सेन्सर लावलेले आहे. तर तुम्हाला वाटेल एकमेकाला धडकतील का वाटत येऊन. तर आणि दुसरं महत्वाचं काय आहे, ही जी जमीन आहे ना ही खालची, या जमिनीखाली मॅग्नेटिक पाथ बिल्ड केलेले. नुसते ते रोबोटने अशी ह्या जमिनीवर ते रोबोट नाही जाऊ शकत, त्याला खालून मॅग्नेटिक पाथ आहेत. तर त्याच्यावरून आम्ही सॉफ्टवेअरच्या कमांड देतो त्याला. तर त्याच्यात कसं असतं की आता हे जे आहेत ना हे असे 200 रोबोट आहेत. तर 200 रोबोट म्हणजे एकदम सिंपल भाषेत सांगायचं झालं तर असं समजा की मला ही बाटली रोबोटनी उचलायची आणि मी स्वतः एक रोबोट आहे, हा एडीबी. तर आणि JR सर एकदम बॅकला बसलेले आहेत समजा, ते पण एक दुसरे रोबोट आहेत. तर सॉफ्टवेअर मध्ये असं कमांड दिलेली असते की ह्या सगळ्यांच्या ऐवजी आय विल बी द वन हू विल पिक फर्स्ट, कारण माझा टाइम शॉर्टेस्ट आहे. तर हे एकदम सिंपल उदाहरण झालं. पण जेव्हा 50,000 प्रॉडक्ट येतात त्या प्रॉडक्ट मध्ये कंटिन्युअस अल्गोरिथम बॅकला रन होत असतो. या 50,000 प्रॉडक्टला 200तला कोण उचलेल, तो प्रत्येकाचं त्या प्रॉडक्टचं आणि याचं कंटिन्युअस डिस्टन्स कॅल्क्युलेट करत असतो की हा जवळचा याला पिकअप कर. कारण तुम्हाला कॉस्ट आणि वेळ सेव्ह करायची, राईट. सो ते अल्गोरिथम IT मध्ये आम्ही बिल्ड केलेलं असतं की त्याच्यानंतर हा स्वतः चार्जिंगला जातो. ते तुम्ही असं समजू शकाल की तो त्याचा लंच ब्रेक आहे. तर याचा जेव्हा चार्ज संपतो तर त्याला अशी कमांड दिलेली आहे की त्याच्यात जेव्हा 10% चार्ज होतो तर त्या 10% चार्ज मध्ये त्याला स्टेशन पर्यंत जायला 2% लागतं. तर 10% झाल्यावर त्याला हे इथे असे एवढे पिक्चर मध्ये दिसत नाही पण इथे सेन्सर आहे. तो सेन्सर रोबोटला सांगतो तुझ्या 10% उरले. मग तो मगाच्या याच्यात ऍक्च्युली याच्यात नाही, मगाच्या याच्यामध्ये होतं चार्जिंग स्टेशन बनवले. मग हा स्वतः इतर सगळ्यांना न धडकता चार्जिंग स्टेशनला जातो. त्या स्वतःला तो प्लग करून घेतो चार्ज. त्याला चार्जला वेळ झाला 100% इथे रेडिएशन येतं की आय एम फुली चार्ज. मग तो डिस्कनेक्ट होतो आणि लगेच ताफ्यामध्ये भरती होतो पुढचं काम करायला. त्यालाही काही तुम्हाला करावं लागत नाही, ते त्याचं तेही त्याच्यात चालू असतं. सो ऑपरेशन स्टॉप नाही होत कधी थोडक्यात. हे पण वेअर हाउस आहे का? कभी एक सिस्टम ब्रेकडाउन हुआ मैं सभी लोग जाता हूँ. हाँ नहीं अभी आपको मराठी समझ में आ रहा है क्या? बहुत अच्छे समझते हैं. हिंदी. सो हिंदी में नहीं आपको मराठी में बोलिए. नहीं इफ यू आर कंफर्टेबल. तो हिंदी में कैसे है ना कि ये जो ब्रेकडाउन है ना, अभी मैं आपको एक एग्जांपल देता हूँ. 6 महीने पहले एक क्राउड स्ट्राइक हुआ था. आई डोंट नो इफ एनी वन ऑफ यू हर्ड. देयर वाज समथिंग कॉल्ड एज अ क्राउड स्ट्राइक वेअर मायक्रोसॉफ्टचं जे आपलं तुम्ही विंडोज करता त्याच्यामध्ये ब्रेकडाऊन झालं होतं. पण त्यांनी एक रॉंग पॅच लावला होता. तुम्ही ऐकलंय याच्याबद्दल? हा, त्यांनी सगळं विमानाची सेवा आणि सगळीकडे तो त्याचा व्हायरस पसरला होता. तर त्याच्या वेळेला काय झालं, याचे जे सॉफ्टवेअर आहेत ना ते बंद पडले होते. त्यामुळे मला ओव्हरनाईट त्या दिवशी स्वित्झर्लंडला जावं लागलं होतं. म्हणजे लिटरली मला आठवते चहा पित होतो, त्याचा कॉल आला. 1 तासामध्ये मी मुंबईला गेलो, फ्लाईट पकडून स्वित्झर्लंडला गेलो. पण ते मला सॉल्व्ह करावं लागलं. पण क्राउड स्ट्राईकने काय झालं, त्याचं सॉफ्टवेअर करप्ट झालं. सो टू answer your question, sometimes it happens, but so far it happens only one in last so many years. काही एक्स्ट्रीम झालं तर फक्त होतं, पण अदरवाईज हे उभं करायला किती वर्ष लागेल? हे कसं माहितीये का, हा जे 2 याच्यामध्ये 5 एलिमेंट मी तुम्हाला सांगतो. म्हणजे जास्त टेक्नॉलॉजी 5 बेसिक सांगतो. एक म्हणजे ही जी बिल्डिंग आहे ना, ही नॉर्मल बिल्डिंग नाही आहे. ही बिल्डिंग AGV केपेबल बिल्डिंग आहे.
म्हणजे हे जे सगळे फ्लोअर आहेत याच्या आतमध्ये सबंध मॅग्नेट, इलेक्ट्रॉनिक पाथ, सेफ्टी सिस्टीम या केल्यावरती या स्पेशल टाईपच्या टाईल्स लावले. तर याला साधारण 3-4 महिने लागतात कमीत कमी बिल्ड करायला, कारण खूप हायटेक बिल्डिंग आहे. हा जो AGV आहे तर हा युंग हायनरिच नावाची एक जर्मन, दे आर टॉप लिडर्स इन AGV, ज्यांच्याकडे हे AGV ते मॅन्युफॅक्चर करतात. तर त्याला ऑर्डरिंगला खूप आधी ऑर्डर द्यावी लागते, वर्षभर आधी ऑर्डर द्यावी लागते, कारण त्यांना वर्ल्ड वाईड खूप डिमांड आहे. पण ते आधी ऑर्डर केलं तर तुमचं काम लवकर होतं. त्याच्यानंतर हे जे स्टेशन आहे तुम्हाला दिसते या प्रत्येकाला सेन्सर एनेबल्ड आहे. म्हणजे तुमचा जो AGV जातो तर त्याच्या आणि याच्यामध्ये एवढीशीच गॅप असते, तो बरोबर त्या पाथमधून जातो, तो असं तिरपतरपणे जातो. त्याच्यामुळे हे बिल्ड करायला साधारण 2-3 महिने लागतात. हे स्ट्रक्चर म्हणजे खालचं फ्लोअर वेगळं, हे स्ट्रक्चर वेगळं, तर सगळं करायला साधारण 1 वर्ष लागतं. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप, मग आम्ही हे सगळं डेव्हलप करून IT म्हणजे मी SAP मध्ये येऊन ह्या सगळ्या प्रकारे इंटिग्रेट करतो की कमांड दिल्यावर रोबोट तिकडे जाईल, कस्टमरची ऑर्डर पिकअप करेल, तो पॅक करेल, बाहेर जाईल. हा प्रोजेक्ट साधारण 2 वर्षाचा असतो. 1 वर्ष इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि 1 वर्ष सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, इन्क्लुडिंग 2 months ऑफ टेस्टिंग. भारतामध्ये अशा प्रकारचं प्रकल्प किंवा सिस्टम ऑटोमेशन झालेलं आहे वेगवेगळं भारतामध्ये माझ्या माहितीप्रमाणे, मला फ्रँकली स्पीकिंग भारताची लिमिटेड माहिती आहे, मी आत्ताच जस्ट रिटर्न आलेलो आहे, पण माझ्या माहितीप्रमाणे 100% ऑटोमेशन बहुतेक अजून झालेलं नाही आहे. मे बी एक्सपिरियन्स लोक सांगू शकतील किती झाले, पण माझ्या अंदाजाने एवढ्या लेवलचं आपल्याकडे रोबोट्स आलेले आहेत. म्हणजे मॅन्युअल ऑपरेशन कन्व्हर्टेड टू रोबोट्स हा प्रकार झालेला आहे, किंवा कन्व्हेअर सिस्टीम पण आलेली आहे. पण हे 100% ऑटोमेशन माझ्या माहितीत तरी अजून आपल्याकडे जे M-Store आहे, मुंबईला आहे ते असाच रोबोट आहे आणि त्याला माणूस असतो आणि तो त्याला सांगतो आता सगळ्यात वरच्या मजल्यावरचं काहीतरी काढायचं असेल तर तो त्या रोबोटला तिथल्या तिथे ऑर्डर देतो आणि तो रोबोट काढतो. एवढं मी पाहिजे. मग ते म्हणजे सेमी ऑटोमॅटिक आहे. मग भारतात बहुतेक सेमी ऑटोमॅटिक बऱ्यापैकी आलेले आहे त्याच्यामध्ये असं वाटतंय मला तरी. म्हणजे रोबोट कमांड गिवन बाय पर्सन अशा स्टाईलचं होते भारतात आले. ऑपरेशन्स मेडिकल फील्डमध्ये सर्जरी रोबो करतात, ते नाशिकमध्ये आलेले आहे. पण तिथे तो सर्जन असतो, तो कॉन्सोलवर बसलेला असतो बाहेरच्या एका केबिन मध्ये, आणि रोबो आणि पेशंट हे ऑपरेशन थिएटरमध्ये असतात. पेशंटला अॅनेस्थेशिया दिलेला असतो पूर्णपणे, रोबो त्याच्यावर ऑपरेशन करतो, परंतु त्याला कमांड कॉन्सोलवर बसलेला सर्जन देतो. म्हणजे 100% ऑटोमेशन. द मेन कंट्रोल इज विथ द ह्युमन, ही इज मेकिंग यूज ऑफ द मशीन. आता कट कर, मग त्याला सांगितल्याप्रमाणे तो कट करतो, किंवा मग सूचक करतो. तर आता हे ह्युमन गायडेड रोबोट्स असे आलेले. ही पण स्टेप येईल, म्हणजे आता काही सांगता येत नाही. त्याला थोडं कसं ना, आम्ही ROI कॅल्क्युलेट करतो, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, की याला जी कॉस्ट लागते इट इज इन बिलियन्स. त्यामुळे तेवढा तुमचा लेबरचा रेट असेल, किंवा तेवढा तुमच्या कस्टमरच्या ऑर्डर असतील, तेवढा टर्नओव्हर असेल, तर ते ROI येईल. बरोबर आहे. त्यामुळे मी हे जे वर्ल्ड वाईड प्रोजेक्ट केले, जेव्हा जेव्हा मी इंडियात गेलो ना, तेव्हा इंडियात मला थोडा रेजिस्टन्स आला की ते म्हणे आम्हाला हे चांगलं आहे, पण आम्ही एवढा इन्व्हेस्टमेंट करू नाही शकत, किंवा तेवढी गरज नाही, लेबर इज स्टील नॉट दॅट एक्सपेन्सिव्ह, असा फीडबॅक आला आतापर्यंत. सो या दॅट वॉज अबाउट 2 प्रोजेक्टची माहिती होती. छान केलं. खूप छान, थँक्यू. अरे हो, ओके. सो जर्नी थोडक्यात असं आहे की हे मी आता बंद करतो. सो जर्नी पहिले तुम्हाला ना रिटर्नच्या आधी सो रिटर्न जर्नीच्या ऐवजी ब्रीफ मध्ये पहिले थोडा ऑनवर्ड जर्नी सांगतो, म्हणजे रिटर्नची थोडी लिंक लागेल. तर ऑनवर्ड जर्नी म्हणजे मी इंजिनिअरिंग इथे VJTI ला केलं प्रोडक्शन मध्ये, मुंबईचे. मूळचे कुठले तुम्ही?
मी ऍक्च्युली इतक्या ठिकाणी राहिलेले की मी स्वतः शोधतोय मी मूळचा कुठला आहे फ्रँकली. पण मी आधी थोडं पुण्याला राहिलेलो आहे काही दिवस, पण इतक्या हे झालं की मला मागे वळून एक्झॅक्टली सांगता येत नाही की कुठला मूळचा आहे. बर्थ प्लेस किंवा पेरेंट्स बर्थ प्लेस इज मुंबई. मग इंजिनिअरिंग विजेटियाला केलं. मग नंतर थोडं मला कळलं की फक्त इंजिनिअरिंग करून तुम्हाला फायनान्स हे प्रत्येक ठिकाणी लागतं. म्हणून ICWA तुम्हाला माहिती असेल बऱ्याच लोकांना, जे CAच्या काइंड ऑफ इक्विव्हॅलंट आहे. म्हणून मी ते ICWA केलं. थोडं हार्ड गेलं कारण इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडच्या लोकांना कॉस्टिंग थोडं हार्ड जातं, त्यामुळे तो मला ICWA थोडा हार्ड होता, पण इट वॉज व्हेरी चॅलेंजिंग. आणि नंतर मी ॲक्च्युली MBA केलं इंटरनॅशनल रिलेशनशिपमध्ये. आणि पहिले जे मी करिअर केलं ना ते रोबोटिक्स डिझाईनमध्ये केलं. म्हणजे आता हा जो AGV तुम्ही बघितला, ऑटोमेटेड गाइडेड व्हेकल, याच्या डिझाईनचं माझं करिअर पहिले येतं, हाऊ यू डिझाईन दिस रोबोट. मग त्याच्यामध्ये मी जवळजवळ 5 मेन कंट्रीमध्ये प्रोजेक्ट केले. जपान, नेदरलँड, जर्मनी, US, कॅनडा. कारण हे 5 कंट्री रोबोटिक्समध्ये तेव्हा टॉप क्लास होते. म्हणजे ऑटोमेशनचे तुम्हाला जस्ट एक फ्लेवर देतो की ऑटोमेशन काय लेवलला होतं. तुम्ही जे डोळ्यांनी बघू शकता पट्टी, ते सगळ्यात लहान तुम्ही काय बघू शकता, 1 मिलीमीटर. बरोबर आहे. 1 फूट, 1 सेंटीमीटर, लहान 1 मिलीमीटर. त्याच्या लहान बघायला तुम्हाला थोडा त्रास होईल की काय आहे. तर ते प्रोजेक्ट असायचे नॅनोमीटरमध्ये. नॅनोमीटर म्हणजे 1 मिलीमीटरच्या 10⁻⁹ इज नॅनोमीटर. म्हणजे जो तुम्हाला डोळ्याला दिसणारच नाही. तर ते प्रोजेक्ट आमचे नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये होते. तर त्याचं इंटरेस्टिंग असा होता की मॅग्लेव टेक्नॉलॉजी म्हणून बेसिकली तेव्हा नवीन आली होती. तर मॅग्लेव म्हणजे काय, इलेक्ट्रिकमध्ये स्टेटर आणि रोटर असतो. आतमध्ये स्टेटर असतो आणि रोटर त्याच्या भोवती फिरतो. ते तुम्ही कापून सरळ केला तोही स्टेटर रोटरच असतो. तर त्याच्यावर मॅग्लेव टेक्नॉलॉजी आली आहे, मॅग्नेटिक लेव्हिटेशन. तर या सगळ्या ज्या जपान, चायनामध्ये ज्या फास्ट ट्रेन आल्या त्याच्या तुम्हाला बघायला झालं या 600 किलोमीटर/आवर कशा धावतात. आपले तर रुळावर तिथे रुळ तुटून जातील. तर ते फ्रिक्शनलेस आहे म्हणून ते जाते. म्हणजे ते रुळ आणि ट्रेन ही उचलली गेलेली. तर टेक्निकली ते हवेत फ्लाय येते ती ट्रेन, पण ते अंतर इतकं कमी आहे की डोळ्याला दिसत नाही. ते मायक्रो मध्ये आहे. तर ती टेक्नॉलॉजी त्यावेळेला डेव्हलप होत होती. तर त्याचा त्यांची ॲक्युरसी लेवल नॅनोमीटरमध्ये होतं. तर जेव्हा आम्ही हॉलंडला गेलो तेव्हा आम्हाला नॅनोमीटरमध्ये हवं आहे, तेव्हा आम्हाला असं कळलं की आत्ता जे हवेत पार्टिकल आहेत, आपण जे श्वास घेतोय, थर्मल पार्टिकल आहेत, त्यांनी पण त्याची ॲक्युरसी जाते. इतकं ते बारकं असतं नॅनो. कारण थर्मल आहे म्हणजे आता हीट पार्टिकल आहेत हवेत, तर ते नॅनो लगेच त्याच्यामुळे डिस्ट्रॉय होतं ती ॲक्युरसी. तर त्याच्याकरता आम्ही जमिनीखाली 2 मजले एक कम्प्लीट मोठी बिल्डिंग बांधली होती, ज्याच्यामध्ये व्हॅक्यूम होता, हवा नव्हती त्या बिल्डिंगमध्ये. तर मास्क घालून जावं लागायचं मशीन बिल्ड करताना, कारण तुम्हाला एअर पार्टिकल नाही, ऑक्सिजन काहीच नाही पाहिजे, तेव्हा ती 10⁻⁹ ॲक्युरसी मिळते. म्हणजे एवढ्या लेवलची ॲक्युरसी रोबोटिकमध्ये करावी लागते. सो दॅट वॉज वन एक्झाम्पल. मग हे सगळं त्या कंट्रीमध्ये केल्यावर रोबोटिक्स आणि ऑटोमेशनमध्ये मी बरंच 8-10 वर्ष काम केलं. मग त्याच्यानंतर मी US मध्ये 25 वर्षापूर्वी माझी कंपनी सुरू केली, ती US आणि स्वित्झर्लंडमध्ये. तर ती SAP मध्ये, IT मध्ये आणि ऑटोमेशनमध्ये होती. तर मला थोड्याशा बॅकग्राऊंडचा सगळ्याचा असं मी सिलेक्टिव्ह उपयोग करत गेलो की इंजिनिअरिंग केलं, मग ICWAला कॉस्टिंगचा उपयोग झाला, मग MBA केलं, मग रोबोटिक्स ऑटोमेशन केलं. त्याच्यामुळे मला काय व्हायला लागलं, ज्या US क्लायंटकडे गेलोय या सगळ्याची माहिती असल्यामुळे ते मला सिलेक्ट करायला लागले. कारण आय वॉज एबल टू मॅच एव्हरीथिंग, रोबोटिक्स पण, सॉफ्टवेअर पण, प्रोडक्शन पण आणि हे. आणि मग मी मुद्दाम वेगवेगळ्या कंट्रीमध्ये इंडस्ट्रीमध्ये काम केलं. म्हणजे केमिकलमध्ये केलं, ऑटोमध्ये केलं, फूडमध्ये केलं, फार्मामध्ये केलं, मेडिकल इक्विपमेंटमध्ये केलं, रिटेलमध्ये केलं, Amazon सारखे. सो मुद्दाम इंडस्ट्री चेंज करत गेलो, ज्याच्यामुळे जरा एक्सपिरियन्स वाढला माझा. आणि सगळ्या कंट्रीत केलं, म्हणजे एशिया पॅसिफिक, युरोप, सगळ्या 35 कंट्रीत केलं. त्यामुळे वेगवेगळ्या कंट्रीची माहिती मिळत गेली. आणि आता हे सगळं आता बरेच झालेलं आहे, 30-35 वर्ष बाहेर झाले. तर रिटर्न जर्नी कसा सुरू झाला, तर रिटर्न जर्नी असा सुरू झाला की म्हटलं आता हा अपवर्ड ट्रेंड आपला आयुष्यभर चालू राहील. म्हणजे तुम्ही डॉलर कमवाल, नवीन टेक्नॉलॉजी असेल हे, आणि हे काय थांबणार नाही. आता असं एरियाला मला रोज 2 तास स्टडी करावा लागतो. मी स्टडी नाही केला तर टेक्नॉलॉजी पुढे गेलेली असते.
इतकं भन्नाट प्रकार झालेला आहे सॉफ्टवेअर आणि रोबोटिक्स. तर म्हटलं हे कायम चालू राहील, तर आता दिस इज द टाइम वी शुड गेट कनेक्टेड बॅक टू इंडिया. आणि जर का आत्ता नाही आलो तर एकदम नंतर येऊन काही उपयोग नाही. आणि मग त्यातल्या त्यात तुम्ही जर का बघितलं तर पुणे आणि मुंबई हे फार सॅच्युरेटेड झालेले आहे. आणि मला असं आहे की मला इथे जाऊन पुढे कंपनी जॉब करायचं नाही आहे, कारण मी घरून रिमोटली काम करतो. त्यामुळे मला असं नाही आहे की पुण्याची इंडस्ट्री पाहिजे, मुंबईची इंडस्ट्री पाहिजे. आणि नाशिक इज द बेस्ट प्लेस आय थॉट. आणि मग मला चांगली कंपनी मिळाली, जय सरांसारखी, ब्राह्मणकर साहेबांसारखी, मस्त चांगले रिलेशनशिप चांगले डेव्हलप होते. त्यामुळे मेन डिसिजन आता होता की आता भरपूर वर्ष बाहेर काम केलं, दिस इज द टाइम टू कनेक्ट बॅक टू अवर ओन कंट्री. आणि सगळे झाले आता ते पैसे, टेक्नॉलॉजी, ॲट सर्टन पॉईंट लेट अस ऑल्सो हॅव कनेक्शन विथ इंडिया विच इज आवर बर्थ प्लेस. त्या भावनेने इथे आलो. आणि अजूनही मी म्हणजे वर्षातून 3-4 वेळा मला 2 वेळा कमीत कमी जावंच लागतं, कारण माझे असे क्लायंटच US आणि युरोपला आहेत. मी इथून रिमोटली तिथे काम करतो. आणि मग इथे थोडं टीचिंगची हॉबी असल्यामुळे मी जसं सांगितलं, मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेला शिकवतोय, मास्टर्स IT ला. हेच सगळे टॉपिक मी जे आता. आणि UPSC पण मला इंटरेस्टिंग वाटते, कारण त्याला हे सगळे सब्जेक्ट आहेत, इंटरनॅशनल रिलेशन, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. सो आय एम ट्राईंग टू बॅलन्स. पण गेल्या 6 महिन्याचा अनुभव असा आहे की आय एम रिअली एन्जॉईंग. त्यामुळे आता नाशिकलाच स्थायिक होऊन मार्केटिंग फ्लाइंग मोटरसायकल ज्या निघालेल्या आहेत आता, त्याच्याबद्दल काय जरा थोडी माहिती मिळेल? तर ते ऍक्च्युली माझ्याकडे आहेत, त्याचे पिक्चर्स आणि टेक्नॉलॉजी पण आहे, म्हणजे कॉम्प्युटरवरती आधी दाखवली असते पहिलं असं. तर त्याच्यामध्ये काय झालं माहिती का, फ्लाइंग त्याच्यामध्ये एक असा प्रकार आहे की थ्रस्ट हा एक बेसिक थ्रस्ट जो असतो ना, थ्रस्ट म्हणजे तुम्ही जेवढं प्रेशर लावा तेवढं रिव्हर्स प्रेशर तुम्हाला ग्राउंड देईल. ते एका पहिले फ्रेंच माणसाने प्रयोग केला होता. त्यांनी काय केलं, तो समुद्रामध्ये गेला आणि त्यांनी समुद्रामध्ये फोकस थ्रस्ट लावला. त्या थ्रस्ट लावल्यामुळे तो हवेत तरंगायला लागला आणि मग त्यांनी स्वतःला ड्राईव्ह करून तो कुठेही जायला लागला. ते त्यांनी पाण्यामध्ये टेस्ट केलं. आता बऱ्याच देशामध्ये आता काय झालंय की तुम्हाला इतकं क्राऊड कंजेस्टेड झालेलं आहे भयानक की डिलिव्हरी करण्याकरता यू यूज ड्रोन. ड्रोन तर आम्ही स्वतः टेस्ट केलेले आहेत. US मध्ये असे 50 किलोमीटरवर एक गाव असतं, फक्त व्हिलेज असतं. त्याच्याकरता ट्रकनी घेऊन जाणं तुम्हाला परवडणार नाही आणि वेळही लागेल. तर ती डिलिव्हरी आम्ही ड्रोननी करतो. ड्रोन जातो, त्याला GPS दिलेला असतो, तो तुमचा पिझ्झा असेल ते घेऊन जातो, तो खाली जातो, तुम्ही एक त्याला लोकेशन द्यायचं की तो रडारने ते लोकेशन XY मध्ये करेल, त्या लोकेशनला तो टाकेल आणि तो जातो निघून. त्याच्याकरता बेसिकली त्यांना म्हणजे FDA ची सेफ्टी रेग्युलेशन आहे की तो जेव्हा तुमची फॅक्टरी सोडतो तेव्हा तुम्हाला परमिशन घ्यावी लागते सेंट्रल कमांड कडून की हा आमचा हवेत फ्लाय करणार आहे, ते दुसरं विमान आहे का, तुम्हाला ऑब्स्ट्रक्ट करते का, याच्याकडे काही एक्सप्लोसिव्ह मटेरियल आहे का, पेट्रोल आहे का, हे नसेल तरच परमिशन मिळते. सेफ्टी नॉर्म्स त्यांनी केलेले आहेत. तर कमिंग बॅक टू मोटरसायकल, त्यांनी काय केलंय, बेसिक टेक्नॉलॉजी हेलिकॉप्टरची वापरलेली आहे. हेलिकॉप्टरची जी फ्लाइंग आहे त्याला एकदम लहान त्यांनी पंखा दिलेला आहे जो तुम्हाला लांबून एवढा दिसणार पण नाही. पण बेसिक टेक्नॉलॉजी हेलिकॉप्टर, कारण त्याला रनवे सारखा तुम्हाला मिळणार नाहीये कुठे जायला. बिल्डिंग मधून त्याला वर जायचं. हेलिकॉप्टरला रनवे नसतो. सो त्यांनी बेसिक टेक्नॉलॉजी वापरून मॅक्झिमम फ्युएल एफिशियन्सी आणि कमीत कमी वेट याच्यामध्ये त्यांनी पहिले तर फ्लाइंग कार पण तयार केलेली आहे, ती टेस्ट पण झालेली आहे, फ्लाइंग मोटरसायकल झाली आहे. आता उबरची फ्लाइंग कार येत्या काही दिवसामध्ये कॅलिफोर्नियाला ऍक्च्युअल येणार आहे. तुम्ही उबर बुक करायची आणि जसं तुम्हाला असतं रिक्षा हवी का टॅक्सी हवी, फ्लाइंग कार हवी का, ते कोणी आणि डायरेक्ट फ्लाय करायचं आणि जायचं. दॅट इज कमिंग. सो हे या सगळ्या आता हळूहळू तुम्ही जर का ट्रॅफिक बघितलं तर ट्रॅफिकचा प्रॉब्लेम इव्हन न्यूयॉर्कला, शिकागोला भयंकर आहे, जगभरात सगळीकडे. इव्हन US ला माझ्याकडे असे मित्र आहेत जे प्रायव्हेट प्लेननी जॉबला रोज जातात. अरे बापरे, लिटरली. मी स्वतः पण ते फ्लाय केलेले आहे, मित्राबरोबर मी स्वतः गेलेलो होतो. त्याचं कसं आहे, एक लहान बेस आहे, फक्त 2 लोकांचं प्लेन येतं आणि कॅलिफोर्नियाला असे छोटे छोटे आयलंड आहेत. तर ते तुम्ही स्वतःच्या कारनी एअरपोर्टला जायचं,
तुमचं ते फ्लाईट बुक केलेलं असतं, ते 2 माणसाचं फ्लाईट असतं, तो आणि मित्र शेअर करतो आणि तो उडून डायरेक्ट ऑफिसमध्ये पण त्याला रनवे केलेला असतो. ते उतरायचं, 8 ते 5 काम करायचं, 5ला घरी यायचं विमानाने. तर हळूहळू हे आता हेवी ट्रॅफिकमुळे ही टेक्नॉलॉजी आता यायला लागली. एअर ट्रॅफिक वाढेल ना त्यामुळे. नाही, एअर ट्रॅफिक म्हणजे काय माहिती का, आपल्याला वाटतं पण त्याच्यामध्ये खूप त्यांनी सेफ्टी फीचर भयंकर केलेले. म्हणजे तो विमानाचा नो फ्लाइंग झोन असतो, त्यालाच ह्या लोकांना आलं ते कुठेही असे नाही जाऊ शकतो. सेफ्टी फीचर्स कॉस्ट इफेक्टिव्ह आहे का पण ते? काय पगार किती आणि फ्लाईटचा खर्च किती वगैरे? कॉस्ट इफेक्टिव्ह कशाचं कॉस्ट म्हणताय तुम्ही? हेच ते आता फ्लाईटने जाणार त्यांच्या कामावर. नाही, फ्लाईटने कसं माहिती का, तुम्ही जर का कारने जायचं समजलं तर तुम्हाला समजा कारने 2 तास लागत असतील तर त्याच्या पेट्रोलचा जो खर्च येणार आहे, तर US मध्ये कसं आहे, फक्त मटेरियलची कॉस्ट नाही बघत, त्या माणसाचा स्वतःचा रेट $100 पर आवर आहे. सो तो विमानामध्ये जो 2 तास जातोय रोडवरती त्याचीच कॉस्ट ₹50,000. सो तसं करायला गेल्यावर ते इफेक्टिव्ह. तुम्ही इंटरनॅशनल रिलेशन मधले एक्सपर्ट आहात. राईट नाव इंडिया इज गोइंग थ्रू अ व्हेरी डिफिकल्ट सिच्युएशन. सो हाऊ डू यू फोरसी इंडियाज फ्युचर इन द डेज टू कम? सध्या जे सगळ्याकडून जे अडचणी निर्माण झालेल्या आहेत, ट्रम्पचं टॅरिफ बॉम्बशेल असू दे किंवा बाकीचे काही संकट आहेत, तर भारताचं हे जे काय ट्रान्झिशन आहे, हा फेज आहे, त्याच्याविषयी तुम्ही कसं? त्याच्याविषयी मी असं सांगतो की आपले जे मेन आपल्याला रिलेशनशिप फ्युचरमध्ये डेव्हलप करावे लागेल. म्हणजे जगामध्ये 195+ कंट्री, प्रत्येकाशी भारताचं बायलॅटरल रिलेशनशिप आहे. पण आपल्याकरता जे की स्टेक होल्डर आहेत ते कोण आहेत माहिती आहे का? US, रशिया, चायना, दीज आर द टॉप 3 जे आपल्याला फ्युचर करता अतिशय व्यवस्थित रिलेशनशिप ठेवावं लागेल. आता तुम्ही जर का बघितलं असेल, हे रिलेशनशिप जे आहेत ना, हे इतके डायनॅमिक आहेत की जसं मी तुम्हाला ते हावडी मोदीचं उदाहरण दिलं की आत्ता हावडी मोदी झालं ना, आत्ता टेरिफ लावलं, तर त्यातल्या त्यात आपलं आणि रशियाचं रिलेशनशिप आहे. जेव्हा 1971 साली जेव्हा बांगलादेश वॉर झालं, तर 47 to 71 हा कोल्ड वॉरचा पिरियड होता आणि तोच तर US आणि रशिया दोन्ही इंडियाला अटॅक करायचा प्रयत्न करत होते, पण भारत नॉन अलाइड मुवमेंटमुळे कोणाकडेच गेलो नाही. पण 71ला जेव्हा बांगलादेशचा अटॅक झाला तेव्हा सगळे लोक आत घुसायला लागले, तेव्हा इंडिया म्हणलं आता आम्हाला कोणाची तरी मदत लागेल. तेव्हा रशियाची फ्रेंडशिप ट्रीटी साईन केली. तेव्हा आपलं USचं रिलेशनशिप एकदम खोलात गेलं. टिल द टाइम 2000 साली बिल क्लिंटन आला आणि आपल्याला न्यूक्लिअरची परमिशन मिळाली. सो रशिया ऍक्च्युली आपला तुम्ही जर का विचार केला तर रिअल तुम्ही फ्रेंड म्हणाल की जो अडीअडचणीच्या काळात मदत करेल, असं मला पर्सनली रशिया वाटतं. चायना आणि US या ऑपॉर्च्युनिस्टिक फ्रेंड्स आहेत. US तुम्हाला कधी टेरिफ मध्ये तुमची वाट लावेल सांगता नाही येणार आणि चायना तुम्हाला कधी अरुणाचल गिळंकृत करणार पण नाही, केलेलं पण आहे, ऑक्सायचिन केलेलं आहे. सो चायना हा अत्यंत आपण एखादा धूर्त म्हणतो, धूर्त देश आहे की त्यांच्याशी आता मोदी चालले चायनाला, कारण US ने टेरिफ लावल्यावर युअर इमिजिएट द एनिमीचा एनिमी इज आवर फ्रेंड या इक्वेशननी इज गोइंग टू चायना टू मेक अ डील. कारण चायना हा आपला ट्रेड पार्टनर आहे आणि आपण चायनाचे ट्रेड पार्टनर आहे. ते दोघं, ते आपण 1.25 बिलियन आहे आणि ते 1.2 बिलियन आहे. हे दोघं मिळून इतकी पॉप्युलेशन आहे की हेच इतकं मोठं मार्केट आहे. तर मोदी कशा करता चालले बेसिकली की आता चायनाशी आपल्याला भांडण परवडणार नाही. तुम्ही ऍट ए टाइम 10 लोकांची भांडण नाही करू शकत, तुम्हाला काही स्ट्रॉंग सपोर्ट लागतो, जो रशिया कायम आहे, जो फ्युचरमध्ये राहणार आहे. पण आत्ता USची टेन्शन असल्यामुळे भारताचं इमिजिएट हातचा एकटा चायना आहे. त्यामुळे आत्ता चायनाने जरी आपल्या लँड गिळंकृत केले असल्या तरी तुम्ही आता बघाल की आता भारत त्याचा विषय नाही काढणार आहे. चायनाचा परराष्ट्रमंत्री सध्या दिल्लीत आहे. दिल्लीत येतो. तर तुम्ही आता भारत आणि चायनाची येत्या 2 महिन्यात प्रचंड ट्रान्झॅक्शन बघाल. एकदम असं बघू की अरे आपण 50 वर्षाचे मित्र आहे, एकदम असं तुम्ही बघाल येत्या काही दिवसांमध्ये. हा, ते आता येणार आणि आता तुम्हाला तो विषय सरफेसवर आलेला पण दिसणार नाही की तुम्ही लँड गिळंकृत करताय. ते सगळं आता
पासनाच जाईल. कारण आता आपल्याला मेन युएसच्या टेरिफचा 50% हा सिरियस प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्याच्यामुळे आपली प्रॉफिटेबिलिटी कमी होणार आहे. आता त्याच्यात आता अजून एक अशी मला शक्यता वाटते की त्याच्या 25%तले पुटिन बरेच पैसे ऍब्सॉर्ब करेल अशी शक्यता आहे. म्हणजे येत्या काही दिवसात कळेल. कारण रशिया हॅज बीन हेल्पिंग इंडिया इन एव्हरी राईट फ्रॉम 1947. येस. सो असे म्हणजे हे उत्तर कम्प्लीट नाही आहे. ऍक्च्युली खूप मोठं उत्तर आहे. मी जस्ट ब्रीफमध्ये साधारण फिलिंग दिलं, पण खूप त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स आहेत सगळे. इस्रायल ऑल्सो प्लेज अ रोल, नॉर्थ कोरिया प्लेज अ रोल, बांगलादेश प्लेज अ रोल, पाकिस्तान मला चायना इतके धोरतं नाही वाटत. ते फक्त बॉर्डरवरून शत्रू पाठवणार एवढ्याच लेवल आहे, त्याच्या पुढची लेवल नाही त्याची. त्यामुळे वी डोंट हॅव टू वरी अबाउट इट. पण असे खूप डायनॅमिक्स आहे याच्यामध्ये. इंडियन स्टुडंटचं युएस मधल्या सिनियर काय असू शकेल, फ्युचर काय असू शकेल इथून पुढे? त्याचा सिनारिओ असा आहे की एक नवीन मेटा नावाची कंपनी माहिती आहे ना तुम्हाला? मेटा म्हणजे कोण आहे? फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप हे मार्क झुकरबर्गने घेतलेले. तर त्याची सेंटा क्लारा कॅलिफोर्नियाला कंपनी आहे. तर त्याच्यातले जे लोक आहेत ना, तिथे माझे बरेच मित्र काम करतात, त्यांच्याकडून मिळालेली माहिती अशी आहे की आपले जे स्टुडंट आहेत त्यांचं सोशल मीडियावरती ते प्रत्येक गोष्ट चेक करते. की त्यांनी समजा फेसबुक किंवा इन्स्टाला काही टाकलं, अँटी ट्रम्प वगैरे टाकलं, तर त्याचा व्हिसा गेलाच समजा. तर त्या पोरांना जर का व्हिसा हवा असेल त्यांना म्हणा तुम्ही चुपचाप बसा, किंवा हे नका सांगू की वी सपोर्ट पॅलेस्टाईन, तो पण गेला. आणि ती मेटा कंपनी एवढा स्ट्रॉंग त्यांच्याकडे डाटाबेस आहे की तुम्हाला वाटत असेल मी खूप स्ट्रॉंग आहे, मी सगळं डिलीट केलं, तर ट्रम्प पहिले डिलीट केलेलं पहिलं बघतो. तो आपले बाप आहे. तर तो म्हणतोय हा मित्राबरोबर गंगापूर डॅमला गेला, त्याच्यात मला इंटरेस्ट नाही आहे. यांनी डिलीट काय केले, काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर त्यांनी सगळे डिलीटेड रेकॉर्ड झुकरबर्ग कडून मागवले. ते इमिग्रेशन ऑफिसरला दिले. त्यांनी सांगितलं हा व्हिसाला आला, याचे पहिले डिलीटेड रेकॉर्ड होते, यांनी काही टाकलं असेल याला ओढव. सो बेसिकली आपल्या लोकांना व्हिसा मिळणं खूप अवघड आहे. आणि तो म्हणतोय की अमेरिका फर्स्ट, MAGA, मेक अमेरिका ग्रेट अगेन. MAGA पॉलिसीमुळे तो म्हणतोय की आपल्या लोकांना जॉब मिळाला तर इंडियन मनुष्य आला तर त्याला प्रूव्ह करावं लागेल की संबंध US मध्ये याच्यासारखा मनुष्य नाही, जे शक्य नाही आहे प्रूव्ह करणं. इव्हन ग्रीन कार्ड होल्डर जे आहे ऍट प्रेझेंट त्यांना पण धोका, त्यांना धोका थोडासा कमी आहे. म्हणजे लेवल आहे, एक F1 वाला म्हणजे स्टुडंट व्हिसावाला, त्याच्यानंतर B1 वाला जो 90 दिवस जाऊ शकतो, त्याच्यानंतर H1 वाला जो 3 वर्ष व्हॅलिड आहे, H1 ची स्पाऊस नवरा किंवा बायको ती H4. ते तर या कॅटेगरीला प्रचंड धोका आहे. ग्रीन कार्डला थोडंसं आहे, पण त्याला तुम्ही मेंटेन करायला पाहिजे. तुम्ही जर का सारखे आत बाहेर करायला लागला तर तो ग्रीन कार्ड उडवून टाकतो. म्हणजे इंडियात गेला, फिरायला गेला, US सारखा बाहेर गेला, तर ही इज क्रिएटिंग अ डाऊट की याचा काहीतरी प्लॅन वेगळा आहे म्हणून ते उडवता येतो. तर ही हॅज टू स्टे देअर आणि गेनफुली वर्क. ही शुड पे टॅक्सेस फाईल नाही केलं तर त्याचे पण ब्लॅकलिस्ट होते. सो असं बेसिकली स्टेटस आहे प्रत्येक व्हिसा स्टेटस. डॉक्टरांना नाही, त्याचं डॉक्टर वगैरे असं नाही आहे. त्याचं काय म्हणणं आहे की माझ्या अमेरिकन डॉक्टर जर का घरी बसला असेल तर त्याला पहिले जॉब आहे. मग इंडियन डॉक्टर किती भारी असू दे. आपण जनरल काय म्हणतो ते खरं आहे की आपलं टॅलेंट त्यांच्यापेक्षा जास्त आहे म्हणून आपल्या लोकांना तिथे डिमांड आहे. हे खरं किती खरं आहे? हा मला प्रश्न थोडा अवघड आहे कारण मी दोन्हीकडे मी सिटीजन पण आहे US आणि भारतीय पण आहे. माझी थोडी त्रिशंकू आहे याच्यामध्ये, त्यामुळे नाही मी जोकिंगली म्हणलं. पण नाही, इंडियाचं टॅलेंट बेसिकली इज वेल ॲप्रिशिएटेड वर्ल्ड वाईड. म्हणजे तुम्ही हा विषय काढला म्हणून मी तुम्हाला सांगतो, 30 वर्षापूर्वी भारताचं अशा प्रकारचं प्रोजेक्ट करण्यात आलं होतं की भारत हा गावड्यांचा देश आहे. तिथे सापाची गारवडी, सापवाला देश आहे. आणि अशा व्हिडिओ फिल्म दाखवायचे. म्हणजे मी कोरियात गेलोय, चायनाला गेलोय, युरोप, हे मी कधीचं बोलतोय, बिफोर 2000चं म्हणतोय. तेव्हा असं प्रोजेक्ट करण्यात आलं होतं की यांचे इंजिनियर इथे काय करणार आहेत, हे साप आणि असले गारवडी बिरवडी असले लोक आहेत. असं मी तुम्हाला जे सांगितलं ना, निगेटिव्ह मार्किंग प्रचंड करण्यात आलेले. मी स्वतः त्या फिल्म
शोमध्ये बघितले US मध्ये, हे मी बिफोर 2000 म्हणते. इवन सिंगापूरमध्ये मी खूप रेजिस्टन्स स्वतः फेस केला आहे, कारण थोडंसं डिस्क्रिमिनेशन होतं की भारतातला येऊन आमचा साहेब झाला एका दिवसात, आमचे लोक तुमच्या अंडर काम करणं, असं मी जगभर सगळीकडे फेस केलं. पण हा सिनारिओ गेल्या 10 वर्षात खूप चेंज झालेला आहे आणि नाऊ अ इंडियन पर्सन इज रिस्पेक्टेड. आता माझ्या त्या IR मध्ये मी हे शिकवतो की 15 असे टॉपचे लोक आहेत ज्याला आम्ही इंडियन डायस्पोरा म्हणतो. डायस्पोराचा शब्द काय? डायस्पोरा म्हणजे दुसरीकडे जाऊन स्थायिक झालेले लोक, भारतीय. आता गुगलचा CEO हा इंडियन आहे, सुंदर पिचाई. IMFचा चीफ इंडियन आहे, सगळे 15. मायक्रोसॉफ्टचा चीफ इंडियन आहे. ऑल टॉप कंपनीज. तर इंडिया पूर्वी जे खाली बघायचे इंडियन टॅलेंटकडे आता असं बघितलं जातं. नाव इंडिया सिच्युएशन इज मच हायर लेवल. ओके. आणि आगे तुम्ही मला बोलवल्याबद्दल तुमचे धन्यवाद मनापासून. हे रेकॉर्ड आभार. याचा तुम्हाला काही त्रास नाही? नाही, मला पाठवा. ट्रम्पला पाठवा. आभार. ट्रम्पचं कौतुकच केलंय त्यांनी. मी ऍक्च्युली तर चांगलंच बोललेलो. साहेब खूप छान आपल्याला नवीन टेक्नॉलॉजीची पण माहिती मिळाली आणि विशेष म्हणजे ट्रम्पचे सगळे अष्टपैलू गुण सांगितले आपल्याला. मी रामोळे सरांना विनंती करते की त्यांनी आभार करायचं. त्यापूर्वी आधी सरांना मी एक आपल्या क्लबतर्फे छोटीशी गिफ्ट देऊ इच्छिते. आपण बसा ना. बसा. आपले जीवनाचे अध्यक्ष कल्पनाताई आणि सचिव प्रज्ञाताई, आपले आजचे वक्ते साठे सर आणि सर्व जीवलग बंधू. साठे सरांनी आज आपल्याला जवळजवळ जगाची सफर घडवली आणि जी महासत्ता आहे त्या महासत्तेचे प्रेसिडेंट ट्रम्प यांच्याबद्दल अनेक अशा गमतीजमतीच आपण म्हणूया सांगितल्या. पण तो एक व्यापारी, तो किती पाताळ यंत्री आहे हेही त्यांनी आपल्याला सांगितलं की तो एक कसा व्यापारी वृत्तीचा माणूस आहे आणि तो एक महासत्तेवर बसलेला आहे. आणि ही महासत्ता संबंध जगाला दाखवू इच्छिते की आपल्यावर असं कोणीही जाता कामा नये अशी त्याची जी वृत्ती आहे. तर तो ते प्रूव्ह करतोय. म्हणजे टेलिपच्या माध्यमाने जगाला तो घाबरवतोय. विशेषतः भारतावर त्याचा काय राग आहे हे आपल्याला कळत नाहीये आणि तो राग आपल्याला थोडा बहुत समजतोय की रशिया आणि युक्रेन जे युद्ध चालू आहे त्याच्यामध्ये आपण रशियाकडून जे तेल खरेदी करतोय आणि त्याच्यातून जो आपण नफा कमवतोय हे त्याच्या डोळ्यात भरतंय. आणि दुसरं, आपण जी ही एक प्रगती करतोय युद्ध साहित्यामध्ये सगळ्याच बाबतीमध्ये, तर ही सुद्धा त्याला खपत नाहीये की भारत सुद्धा कधी काळी आपल्या बरोबर येईल का अशी कदाचित त्याला भीती वाटत असेल. आणि याच्यातून तो भारताला थोड्याशा पातळींच्या दृष्टीने बघून त्याच्यावरती टेरिफ वगैरे आणि तो कशी त्याची अधोगती होईल याच्यासाठी तो प्रयत्न त्याचे असावे असा एक आपल्याला अंदाज करायला हरकत नाही. तर हे सगळं आपल्याला साठे सरांनी अगदी विस्ताराने सांगितलं. आता युक्रेन युद्धापासून त्यांनी सुरुवात केली. युक्रेनचे जे नाटो देश आहेत ते त्याला मदत करतात, त्यात अमेरिका पण सहभागी आहे आणि हे सगळं ते युद्ध पेटवतात. झेलेन्स्की नावाला आहे
कधी कधी लोक त्याला जोकरही म्हणतात आणि त्या जोकराच्या भूमिकेतून तो वागतोय. ट्रम्पने व्हाईट हाऊस मध्ये त्याला झाकून त्याची नाचक्की पण केलेली आहे आणि आता कालही त्याला तो भेटलेला आहे. तर ही सगळी अशा परिस्थितीमध्ये सगळी जगाची माहिती त्यांनी आपल्याला दिली. आणि याच्यात आपल्या भारताची भूमिका काय, तर भारताने त्याने जे टेरिफ लावलं 50%, तर भारताने थोडंसं काउंटर अटॅक त्याच्यावरती केलेला आहे. त्यांचे जे कंपन्या आहेत गुगल, अमेझॉन, इन्स्टा वगैरे याच्यावर सुद्धा आपल्या भारताने त्यांच्यावरती 6% कर लावलेला आहे आता. आणि तेही त्याला खपलेलं नाहीये ट्रम्पला. आणि दुसरं म्हणजे आपली जे फार्मास्युटिकल जे उत्पादनं आहेत ती पण त्याने अमेरिकेला पाठवणं बंद केलेलं आहे, जवळजवळ बंद केलेलं आहे. आपली कृषी उत्पन्न जे आपली मुख्य ताकद आहे, जी ज्या कृषीने आपल्याला कोरोनामध्ये सुद्धा वाचवलेलं आहे, तर ते सुद्धा त्याला खपलेलं नाहीये. आणि ती कृषी उत्पन्न आपण त्यांच्याकडे जे पाठवणं आपलं चाललेलं होतं ते सुद्धा बंद झालेलं आहे. त्याच्यामुळे तेवढ्याने त्याची किती नातेबंधू येईल आपल्याला सांगता येत नाही. ते एक महासत्तेपुढे आपण फार लहान आहोत, पण तरी सुद्धा मोदी त्याला तोंड देत आहेत, ही अभिमानाची गोष्ट आहे. मध्यंतरी ट्रम्पने आपल्या इकॉनॉमीला डेड इकॉनॉमी म्हटलं की, आणि ते आपल्या विरोधकांनी म्हणजे विरोधी पक्षांनी बरंचसं उचलून धरलं. तर ते किती खोटं होतं हे आपल्याला दिसून येतं. जी वर्ल्ड बँक आहे त्या वर्ल्ड बँकेचा जो अहवाल आहे 2011 ते 2023 मधला, त्या वर्ल्ड बँकेच्या अहवालाच्या त्याने ट्रम्प अगदी उलट बोलला की आपली अर्थव्यवस्था जी आहे ती आता अतिशय प्रोग्रेसिव्ह आहे. आणि असं असताना सुद्धा तो असं म्हणतो आणि ब्लाइंडली आपले जे विरोधक आहेत भारतातलेच ते त्याला विरोध करतात. तर काय चाललेलं आहे आपल्याकडे हे आपल्याला समजत नाही. आपलेच पुराणीचा दांडा बोताच का आपण म्हणतो तशा प्रकारे हे सगळं चाललेलं आहे. आणि हे सगळं आपल्याला आता साठे सरांनी सांगितले. काही भारताने ह्या सगळ्या गोष्टी तर अमेरिकेला फेस केलेल्या आहेत. आणि आपण मला तर असं वाटतं की आपण याच्यातून निश्चितच आपला भारत यशस्वी होईल अशी आशा करूया. मी आपल्याला जे साठे सरांनी चांगल्या प्रकारे जी माहिती दिली त्याबद्दल मी आपल्या संस्थेतर्फे त्यांचे आभार मानतो आणि त्यांना आपली छोटीशी भेट म्हणून